आपला जानेवारी 2026चा कार्यक्रम हा 50वा असेल. त्याची तयारी आपण करतोच आहोत. चित्रा वाघ पिंगे माझ्याकडनं बऱ्याच वेळा चित्रा वाघ चित्रा पिंगे देतो. आणि छाया पिंगे या दोघी जणी आज कार्यक्रम सादर करणार आहेत. चित्रा वाघ पिंगे हे नाव अंधळी वाचन कट्ट्यावर नवीन नाही आहे आणि त्यांनाही अंधळी वाचन कट्टा नवीन नाही आहे. या अगोदर 10 सप्टेंबर 2023 महाकवी भास याचं प्रतिमा आणि प्रतिभा हा एक कार्यक्रम आपण सादर केला होता. तो आमचा कट्ट्याचा 22वा कार्यक्रम होता. आणि त्यानंतर 26 मे 2024 आपण सावरकरांवर एक कार्यक्रम केला होता. तो आमचा 30वा कार्यक्रम होता. आजचा 46वा. मराठी चित्रपटसृष्टीत जर बघितलं तर साधू सोन आणि ननंद भावजर यांची भांडणं करत असताना त्याच्यावर भरपूर विचार केले, भरपूर चालले पण एक ननंद भावजर मिळून एक कार्यक्रम सादर करतात साहित्यिक, ही खूपच चांगली गोष्ट आहे. आपण नेहमी आलेल्या पाहुण्यांची ओळख कोणती करून देतो. यावेळी थोडंसं माझ्या मदतीचं राहून गेलं कारण आमच्या सोसायटीला एजंट होते आणि गेले 15 दिवस भरपूर पाठीचा चालू होत्या. माझ्या तर लक्षात न गेलं. त्यामुळे नवीनच मला सुचला आहे का छाया वाघ पिंगे आणि चित्रा पिंगे एकमेकांची ओळख एकमेक करून द्यायची आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. तर पुढची सुद्धा छाया वाघ पिंगे तुम्ही स्टेजवर. हॅलो, येतोय आवाज? आम्हाला आल्या तुम्ही गुगली टाकले पण आवडेल, आम्हाला अशी बॅटिंग करायला आवडेल. छाया माझी नणंद आहेच पण माझी खूप जवळची मैत्रीण आहे. छायाची ओळख सांगायची म्हणजे ती झुंझुनवाला कॉलेजमध्ये संख्याशास्त्राची प्रोफेसर आहे. स्टॅटिस्टिक्सची हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि शिकवणं ही तिची पॅशन आहे. लिहिते उत्तम. तिचा एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे, पाऊस व निनादता होता. त्याला सांडू प्रतिष्ठानचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि कॉलेजमध्ये सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप हिरिरीने तिचा उत्साहाने पुढाकार घेऊन सहभाग असतो. अजून काय सांगू, पुरेसं आहे मला वाटतं. तू पण चित्राने आधीच मला सांगितलं थोडक्यात, पण तरी पण काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायलाच हव्यात. माझं लग्न ठरलं आणि मला एकदम जवळची खास अशी मैत्रीण मिळाली आणि ती म्हणजे चित्रा. आम्ही कधीही एकत्र कुठेही बाहेर गेलो की लोकांना वाटतं माझं लव्ह मॅरेज आहे आणि मी म्हणजे मैत्रिणीच्या भावाबरोबर लग्न केलं असं लोकांना वाटतं. प्रत्यक्षात आमचं अरेंज मॅरेजच आहे. आणि जशी आमची मैत्री वाढतच गेली, आमची मुलंही बरोबरची, त्यामुळे आणखी मैत्री वेगवेगळ्या कारणांनी एकत्र आम्ही राहिल्यामुळे झाली. आमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजही खूप कॉमन आहेत. जसा कथा क्लब आहे किंवा आम्ही लोकमान्य सेवा संघात होतो, पात्रे कट्टा आहे. या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे आम्ही वारंवार एकत्र येतो आणि आम्ही दोघे मिळून मंथन करून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. मजा येते. आता चित्राची स्वतःची अशी ओळख सांगायची झालं तर तिने सुरुवातीला BCom केलं आणि त्यानंतर ती HSBCमध्ये 12 वर्ष तिने नोकरी केली आणि त्यानंतर तिने मुलांसाठी म्हणून खास नोकरी सोडली आणि मुलांच्या सानिध्यात तिने खूप मज्जा करायचं ठरवलं, मुलांचं बालपण पाहायचं जवळून यासाठी. आणि ते करत असतानाच तिचा वाचनाची तर पहिल्यापासूनच आवड आहे, त्यामुळे तो तिने वाचनाचा व्यासंग वाढवला. आणि हळूहळू आम्ही कधी लिहायला लागलो कळलं नाही. चित्राचे तर 3 पुस्तकं आहेत. एक अथांग नावाचा तिचा कथासंग्रह आहे. मनोबल नावाचं एक फार सुंदर पुस्तक आहे. कुठलं जळगावला एक यजुरेंद्र महाजन म्हणून एक विचारवंत आहेत आणि एक समाजसेवक आहेत जे अपंग विद्यार्थ्यांसाठी काम करतात. तर तिथल्या मुलांवरती त्यांनी काही लेख लिहिले आणि त्या लेखांचं संकलन करून त्यांचं एक पुस्तक, छान सुंदर असं पुस्तक आहे. त्या मुलांची कशी भरारी त्यांनी घेतलेली आहे, त्यांच्याकडे
काही गोष्टी कमी असताना सुद्धा ह्यावर एक फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इंग्रजीत अनुवादही झालेला आहे आणि त्याचबरोबर तिने त्यानंतर मुलं जरा थोडी मोठी झाल्यानंतर तिने संस्कृतचा अभ्यास सुरू केला. संस्कृत नाटकांवर तिने प्रचंड काम केलेलं आहे आणि ती आता MA संस्कृत आहे. हे तिचं विशेष दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे सगळं करत असताना चित्रा आमची फार मल्टीटास्किंग पर्सन आहे. ती किती वास म्हणत असलं तरी सांगायला हवं. खूप छान सगळ्यांना मदत करून पुढे जाणं, त्याचबरोबर निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखती घेणं, ह्या अनेक गोष्टी ती करत असते. आज तुम्हाला त्याच्यातून थोडीशी सोडून दिसेलच. धन्यवाद. जरा फोन चालू मी पण ठेवा. कार्यक्रमाला सुरुवात करतोय आता. वाचनाच्या आणि साहित्याच्या ओढीने तुम्ही सगळेजण एकत्र आलात आणि वेगवेगळे उपक्रम राबवत असता. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल चालली, त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप कौतुक वाटतंय मला आणि सगळ्या तुमच्या वाचन कट्ट्याला शुभेच्छा देते. आणि प्रदीप पाटील यांचे विशेष आभार मानते की म्हणजे मी आता छायाला वाटेत तेच सांगत होते की वाचनाचा प्रसार व्हावा, त्यामुळे एकट्याच्या लेवलवर किती काम करता याचा एक वस्तुपाठ आहे पाटील आणि त्यांना तुम्ही इतके सुंदर साथ देता, त्यामुळे अशी छान चळवळ उभी राहू शकते. ज्याची संख्येवरती त्याची क्वालिटी अवलंबून नाही असं मला वाटतं. संख्याबळ हे असतं कमी जास्त, तर तो प्रश्न नाही आहे. काम त्यांचं उत्तम आहे आणि ते असंच चांगलं चालू राहावं आणि पुढे त्यांना अशीच उत्तरोत्तर साथ देणाऱ्या माणसांची कधी कमी भासू नये अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. स्मरणांजली असं आम्ही आजच्या कार्यक्रमाचं विशेष नाव ठेवलं आणि किती योगायोग सांगायची गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या सोयीनेच ही तारीख ठरवली होती आजची आणि नेमका आज सर्वपित्री अमावस्या आहे, त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या आठवणी काढतोच. तर आम्हाला ही खूप सहज एक संधी मिळून गेली की आम्ही बाबांचं स्मरण करतोय. तुमच्या सर्वांच्या साक्षीने ती खूप अनुग्रह आहे असं मला वाटतं, आमच्या सर्वच पूर्वजांचा आणि बाबांचा देखील. ही असं काही न ठरवता असं झालं की आजचा दिवस निवडला गेला. आमच्या आजच्या कार्यक्रमाचं आम्ही असं काही ना अशी फिक्स रूपरेषा काही आखलेली नाही. गप्पांच्या ओघात आम्हाला जे आठवेल ते आम्ही तुम्हाला सांगू. तुम्हाला मनात काही प्रश्न असतील तर कारण असतात, लेखकाच्या घरातल्या वातावरणाबद्दल एक उत्सुकता असते, त्यामुळे तुम्हाला काही वाटलं तरी तुम्ही जरूर विचारा. गप्पांच्या ओघात आम्ही काही त्यांच्या लेखनातले निवडक भाग देखील तुम्हाला वाचून दाखवू आणि थोडंसं सांगू. लेखकाच्या घरात राहणं म्हणजे काय असतं. खरं तर हे रिअलाइज ह्याची जाणीव फार उशिरा आयुष्यात झाली. अनेकांना ती माहिती नाही, मला लवकर होत असेल पण मला तरी नक्कीच नव्हती झाली. आमचं सुरुवातीचं घर जन्म गिरगावातला आणि बाबांचं सगळं आयुष्य जवळजवळ 40 वर्षांपर्यंत गिरगावात गेलं होतं. आणि तिकडे तुम्हाला माहिती आहे त्या काळात साधारण काय स्वातंत्र्याच्या वेळेचं गिरगावातलं वातावरण खूप वेगळं होतं. वेगवेगळे संस्कार त्यांच्यावर होत गेले आणि लेखनाचा थोडा नंतर झाला, वाचनाचा खूप सुरुवातीपासून झाला. त्यामुळे माझ्या जन्मापासून मी जे आमचं घर बघते तिथे कायम पुस्तकं सगळीकडे दिसत आहेत आणि बाबा म्हणजे आमचे कायम एकतर वाचतायत किंवा लिहित आहेत. आणि त्यावेळेला ते आकाशवाणीवरती नोकरी करत होते सादरकर्ते म्हणून. त्याच्या आधी मंत्रालयात त्यांनी नोकरी केली आणि आधी पण असे छोट्या छोट्या नोकऱ्या बऱ्याच धडपडी केल्या जे आम्हाला त्यांच्या लेखनातूनच वाचायला मिळाले. म्हणजे असं बसून बाबांनी कधी आमच्या पूर्वीच्या आठवणी असं काढले असं आम्हाला सांगितलं असं काही मला आठवत नाही, पण ते सगळं आम्ही त्यांच्या लेखातच वाचत गेलो की कसं कसं काय काय होतं त्या काळात आणि कसे ते वाचनाकडे वळले, कसं त्यांना ग्रंथालयांचा लळा लागला, पुस्तकांची आवड कशी निर्माण झाली. पण हे
प्रत्यक्ष जेव्हा झालं, होऊन गेलं होतं, तेव्हा आम्ही बघितलं की घरात सगळीकडे अनेकदा असं व्हायचं की म्हणजे आमच्या सगळ्यांच्या हातात वेळ जात नाही तर पुस्तकच आहे, कारण फार रेडिओ असायचा, कारण बाबा रेडिओवर होते, पण त्याच्यावर गाणी फारशी लागलेली नसायची. बातम्या रोजच्या रोज लागायच्या आणि असं मध्ये काही कार्यक्रम असतील तर भाषणं किंवा मुलाखती हे रेडिओवर चालू असायचं. पण जास्त करून आमच्याकडे पुस्तकच, म्हणजे तो वेळ घालवण्याचं तेच साधन, असा एक संस्कार म्हणता येत नाही, पण त्या वातावरणातच वाढलो आम्ही. अजूनसुद्धा कोणाच्या घरी पुस्तकं अजिबात दिसली नाहीत की थोडंसं वेगळंच वाटतं, की त्या काळात आम्हाला खरं वाटायचं की आपल्या बाबांसारखे इतरांचे बाबा कधी दिसत नाहीत, म्हणजे ते फिरायला जातात, हॉटेलमध्ये जातात किंवा असं म्हणजे मुलांबरोबर खेळतात, तसं आमच्याकडे वातावरण नसायचं. म्हणजे बाबा ऑफिसमधून आले की त्यांच्या हातात लगेच पुस्तक, असं सगळं ह्या वातावरणातच आम्ही वाढलो. आणि बाबांनी तसं आम्ही खूप फिरलो, म्हणजे एकत्र बऱ्याच गोष्टी बाबांनी आम्हाला दाखवल्या. म्हणजे इथे आपलं नेहरू प्लॅनेटेरियम जे आहे त्याचा पहिला शो आम्हाला बाबांनी जाऊन दाखवला होता. सूर्यग्रहणासाठी आम्ही मुद्दाम गेलो होतो, किंवा असं काही वेगळं जे मुलांनी बघायलाच हवं. विज्ञान परिषदेच्या सहलींना आम्हाला बाबा घेऊन जायचे, तसं काय असेल तर त्या गोष्टी आम्ही अगदी आवडीने त्या दाखवायचे आम्हाला. पण जाऊन आल्यानंतर बाबांना सवय होती की तिकडच्या नोंदी ठेवून द्यायच्या, लिहून कधी लिहायचं माहिती नाही, आम्ही कधी बघितलेलं नाही, पण त्यांना ती सवय होती. आणि मग आल्यानंतर एखादा लेख त्यांचा यायचा आणि तो वाचल्यावर आम्हाला वाटायचं की अरे हे कधी बघितलं आहे, म्हणजे आमचं कुठे लक्ष नव्हतं, असं खूप वेळा व्हायचं. म्हणजे त्याला एक ती नजर असते ती त्यांच्याकडे नक्कीच होती. आणि म्हणजे छोटे छोटे तपशील आमच्या नजरेतनं पूर्ण निघून जायचे. बाबांबरोबरचा प्रवास म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं काहीतरी स्पेशल जे असेल ते खायचं आणि साध्या ठिकाणी राहायचं आणि मनमुराद भटकायचं, हाच थोडासा प्रवासाचा आराखडा होता. आणि त्यांनी ललित लेख जे लिहिले त्याच्यात प्रवास वर्णनाचा भाग खूप मोठा आहे. व्यक्तिचित्रण जशी आहे तसं प्रवास वर्णन हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यांची सुरुवात झाली ती माणूस साप्ताहिक होतं तेव्हा, माझगावकर बंधू चालवायचे पुण्यातनं, तर तिथे त्यांचं शतपावली नावाचं सदर चालू होतं. आणि या शतपावलीला पुरस्कार मिळाला राज्य शासनाचा. ती म्हणजे आठवायला गेलं की आपले बाबा लेखक आहेत किंवा असं काहीतरी त्यांना समाजात स्थान आहे, त्याची जाणीव मला वाटतं होण्याचा तो पहिला प्रसंग होता की बाबाला पुरस्कार मिळाल्यावर मग मी आणि माझा मोठा भाऊ, हिचा नवरा सांबप्रसाद, आम्ही सगळ्या आमच्या कॉलनीत जाऊन पेढे वाटले होते की बाबांच्या पुस्तकाला बक्षीस मिळालं. तेव्हा जाणवलं होतं की हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे इतरांच्या बाबांसारखे आपले बाबा नुसतेच काहीतरी वाचतायत लिहितात असं होत नाही, पण त्यांना एक बक्षीससुद्धा त्याचं मिळतं आहे. तर त्या सुमारास म्हणजे माणूसमध्ये ते जेव्हा सदर लिहायचे, साधारण 68-69चा साधारण काळ होता तो. आणि 71 साली बांगलादेशचं युद्ध झालं. तोपर्यंत पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 भाग होते. पण युद्धाच्या बऱ्याच आधीपासून निर्वासितांचे लोंढे आत यायला सुरुवात झाली होती पश्चिम बंगालच्या बॉर्डरला, बांगलादेश बॉर्डर, तेव्हा पूर्व पाकिस्तान असं म्हटलं जायचं. तर तो तिकडच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किंवा नक्की काय आहे हे पाहण्यासाठी माणूसने बाबांना तिकडे पाठवलं होतं. आणि तो अंतर ते खूप, त्या काळातले वाहतुकीची साधनं जर बघितली तर जवळजवळ 1500 मैलाचं अंतर क्रॉस करून बाबा मुद्दाम ती सरहद्द बघण्यासाठी गेले होते. आणि तेव्हा ते निर्वासितांचे प्रचंड लोंढे आणि अनेक सियालडा किंवा बनगाव, बशीर ही त्यांनी छावण्या तेव्हा बघितल्या होत्या. आणि तिकडच्या छावण्या म्हणजे अतिशय कसेबसे जीव मुठीत धरून आलेली माणसं, आणि त्यांना म्हणजे मनात करून आपण हातात दंडुका घेऊन अधिकारी, लष्करी अधिकाऱ्यांनी त्या छावण्या चालवल्या होत्या, कारण आरोग्याचे प्रश्न, खाण्यापिण्याचे प्रश्न असे अनेक तिकडे प्रश्न होते. तर ते सगळं बाबांनी जाऊन बघितलं होतं. आणि आल्यावरती एक मोठा दीर्घ लेख लिहिला होता, माती जिथली अबिरकुला, असं त्या लेखाचं नाव आहे. आणि फाळणीवरती म्हणजे तुम्हाला पण, तुम्ही सगळे वाचणारी माणसं आहात, आपल्या मराठीतनं ललित साहित्यामध्ये फाळणीचं प्रतिबिंब थोडं कमी आहे. म्हणजे ऐतिहासिक पुस्तकं बरेच लिहिली गेली, पण कथा, कादंबऱ्या किंवा प्रवास वर्णन म्हणून मुद्दाम त्या ठिकाणी जाऊन जे काही बघितलं त्याची नोंद घेतलेले मराठी लेखक फार कमी आहेत. एक कुभा भाव्यांचा अपवाद, त्यांनी कथासंग्रह लिहिले फाळणीवरचे, पण ते त्या साईडला, पंजाबच्या साईडला जाऊन. पण तर तो एक बाबांचा वेगळा लेख आहे, तर त्यातला एक छोटा भाग आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो.
आणि ह्या प्रवासामध्ये ह्याच नाही, बाबांच्या एकूणच प्रवास वर्णनाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त निसर्गाचं वर्णन किंवा वारा, आकाश, चंद्र, सूर्य, तारे ह्याचं वर्णन तर आहेच असतंच. आणि बाबांची शब्दकळा खूप फार वेगळी होती. पण त्याला त्यांनी माणसांचे अनुभव, भेटलेली माणसं यांच्याबद्दल खूप वेळा लिहिलेलं आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसेल. म्हणजे निसर्ग, विशेषतः मांडणीच्या पार्श्वभूमीवर, की जेव्हा निसर्ग कुठेही असमानता दाखवत नाही. म्हणजे निसर्गासाठी पाकिस्तान काय आणि भारत काय हा सारखाच आहे. पण माणसांनी त्याच्या काही धार्मिक गोष्टी असतील किंवा काही विषयांमुळे तो भेद निर्माण केला आणि माणसामध्ये खूप मोठ्या भिंती घातल्या गेल्या. तर त्याचं एक विदारक दृश्य प्रत्यक्ष अनुभवांवरनं ह्या लेखात कुठेच बाबांनी आपलं मत व्यक्त केलं नाही की असं व्हायला नको होतं, तसं व्हायला, असं काही नाही. त्यांच्या एक तटस्थपणे लिहिलेलं एक प्रवास वर्णन म्हणून एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवतो मी वाचून. माती जिथली अभिरघुलाल ह्यातला एक संक्षिप्त भाग आम्ही वाचून दाखवतोय. पुस्तक आहे सर्वोत्तम रवींद्र पिंगे आणि त्याआधी ते आनंदाच्या काही दिशा ह्या पुस्तकात तो मूळ लेख आहे. त्यानंतर बाबाचं जेव्हा सर्वोत्तम रवींद्र पिंगे हे निवडक लेखांचं पुस्तक झालं त्याच्यातही हा लेख आहे. सरहद्द दिवसातून 100 वेळा उच्चारला जाणारा, रुळलेला, झिजलेला अवघा 4 अक्षरी शब्द. 2 विभाग वेगवेगळे दाखवणारी नकाशाच्या विस्तीर्ण पटावरली कुठलीही छेदरेषा म्हणजे सरहद्द. अगदी आठवते तेव्हापासून, बालपणापासून नकाशावर मी सरहद्दी पाहत आलो. आजवरच्या एकसुरी आयुष्यात कधीच न भेटलेल्या एका चैतन्यदायी अनुभवाचा मी साक्षात धनी झालोय. माझं मन सांगतंय तू भाग्यवान आहेस, भाग्यवान आहेस. आणि मलाही ते पटलंय, कारण आज मी मातृभूमीच्या सरहद्दीवर सदैव उभा आहे. जी सरहद्द मी नकाशावर लाख वेळा पाहिली आणि नागमोडी रेषांपैकी एक थरथरती रेषा, या पलीकडे जिचं अस्तित्व माझ्या हिशेबी ठसलं नव्हतं, ती राष्ट्राची सरहद्द म्हणजे काय हे मी नुसतं प्रत्यक्ष चक्षुंनी पाहत नाही तर इंद्रियांनी अनुभवतोय. ज्या परममंगल भूभागाच्या निश्चितीकरणावरून रक्ताचे पाट वाहतात, जिथली साधी मृत्तिका विभूती म्हणून कपाळाला लावून देशोधडीला लागलेले प्रखर देशभक्त धन्य धन्य होतात, राष्ट्राच्या संकटकाली जिच्या रक्षणार्थ परक्यांची साधी छाया जरी पडली तरी कोट्यावधी जनतेच्या काळजाचा ठोका चुकतो, ती आपल्या मातृभूमीची सरहद्द मी पाहतोय, मंत्र टाकल्यासारखा न्याहाळतोय. पेट्रापूर, पश्चिम बंगालमधलं हिरवं आणि ओलं खेडं. मी 1500 मैलांचं प्रदीर्घ अंतर काढून इथं आलोय. बनगाव हे दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका फाट्यावरलं अखेरचं स्टेशन. पोशाखानं, चेहरेपट्टीनं माझं वेगळेपण पाहून सायकल रिक्षावाल्यांचा एक तांडाच माझ्यावर कोसळला. मी गांगरलो. सर्वांना हटवत तडक पोलीस इन्स्पेक्टरकडे गेलो. सांगितलं मी मुंबईचा, देशाची सरहद्द पाहायला आलो. ही माझी ओळखपत्र. केवळ सरहद्द पाहायला शेकडो कोस उडवीत आलो म्हणून तो माझ्याकडे पाहतच राहिला. म्हणाला, अहो या दारखिडक्यातून तुम्हाला जो दिसतोय तो सर्व भूभाग म्हणजे सरहद्द पहा. मी म्हटलं ही सरहद्द नव्हे, हा सरहद्दीवरचा भूभाग. मला नेमकी सरहद्द पाहिजे. मग असं करा, इथून 5 मैलांवर पेट्रापूर म्हणून गाव आहे, तिथं जा. तिथं तुम्ही म्हणता ती नेमकी सरहद्द दिसेल. मी खुश झालो. त्यांनी एका चुणचुणीत रिक्षावाल्याला दरडावून सांगितलं, सर्वांना पेट्रापूरच्या एका नाक्यावर नाही, त्यांना त्रास होता कामा नाही. जर काही माझ्या कानी आलं तर चामडी लोळवे ना, याद राहा. पोलीस ही भाषा येऊन जाऊन सगळीकडे सारखीच असते. मी सायकल रिक्षानं बनगावातून निघालो. गाव तसं आडगावच आहे. शहाळी, कच्चे पोपळे, सुरणाचे कांदे वगैरे विक्रीला ठेवलेले आहेत. सायकल रिक्षावाले गिरायकांची वाट पाहत आहेत. गाव ओलांडल्यावर एक सडक लागली. हत्तीच्या सोंडेसारखी लांब लचक टोकदार सडक. तिच्या दुतर्फा काळ्या कुळकुळीत लठ्ठ बुंध्यांचे विशाल पर्णराजीचे शिसवी वृक्ष होते. त्यांच्या गार सावलीतून अंगावर थंड वारे झेलत मी निघालो. रस्त्यात एक मोठी नदी लागली. रिक्षावाला म्हणाला,
ही इच्छामती नदी ही पूर्व पाकिस्तानातून वाहत वाहत भारताच्या हद्दीत घुसली आहे. मी नदी पाहतो, तिचं संथ निळं पाणी पाहतो, तिची वळणं पाहतो. कुठेही परदेशी वाटत नाही, अगदी भारतीय लोकमाताच वाटते. ती मागं टाकून आम्ही भरधाव निघालो. दोन्ही अंगाला शेती आहे. शेतातली तागाची पिवळसर तुऱ्यांची सडसडीत रोपं 8-10 फूट तरी वाढली आहेत. अधूनमधून भातकाचराही आहे. तारांच्या खांबांवर कोतवाल आणि खंड्या पक्षी चोची पाजवत आहेत. जिथं तळी आहे तिथं तिथं मुले मासे गिरवत आहेत. आकाशातून पांढरे ढग तरंगत आहेत. आम्ही शिसवी वृक्षांच्या डेरेदार छायेतून पुढं जात आहोत. अचानक पिवळ्या धम्मक पाटीवर काळी पटपटीत अक्षरं दिसतात. अप्रोचिंग पाकिस्तान बॉर्डर. मी अंग सावरून बसलो. थोड्या अंतरावर एका बंदूकधारी सैनिकानं अडवून विचारलं, पासपोर्ट आहे? मी ओळखपत्र असल्याचं सांगितलं. रिक्षावाल्यानं सांगितलं, बडे अफसर को मिलना चाहते हैं, ये भी बडे अफसर है. सैनिकाला नेमका बोध झाला. आम्ही पुढं निघालो. पुढं लांबलचक पसरलेल्या सडकेवर पिवळ्या रंगाचं लाकडी फाटक लागलं. डाव्या बाजूस बराकीत पोलीस होते. त्यांच्या पुढ्यातल्या टेबलावर तपासासाठी पडलेले पासपोर्ट्स होते. मी ओळखपत्र सादर केलं. त्यांचं समाधान झालं. किंबहुना शरणार्थींचं कुशल पाहण्यासाठी मी शेकडो कोस तोडवून आलो ह्याचं त्यांना कौतुकच वाटलं. चला आपली सरहद्द बघा, पोलीस उमेदीने सांगतात. मी छाती पुढं काढून त्यांच्याबरोबर निघालो. बराकी संपल्यानंतर एक साधं फाटक लागतं. ते उघडून आम्ही पलीकडे सडकेवर जातो. सडकेच्या कडेला 10 पावलांवर एका उंच काठीवर भारतीय राष्ट्रध्वज फडफडतोय. त्याच्या पायापाशी हिरवळीचे झुपके कापून इंडिया ही इंग्रजी अक्षर कोरलेली आहेत. त्याच्या पुढं 10 पावलांवर 2 मेढींवर 6-7 फुटांचा एक लोखंडी आडवा रूळ टाकलेला आहे. ह्या आडव्या रुळाच्या दोन्ही टोकांकडून सरळ रेषेत जाणारी काल्पनिक कक्षा म्हणजेच भारतीय सरहद्द. काटेरी तारांचं कुंपण वगैरे काहीच दिसलं नाही. सडकेच्या दोन्ही अंगांना पिवळसर तुऱ्यांची तागाची टरारलेली सुंदर शेती ओल्या उन्हात डुलते. अधूनमधून डेरेदार वृक्ष आहेत, तळी आहे, साकव आहे. शेतातल्या रोपांवर पाखरं चिवचिवत आहेत. लोखंडी रुळाच्या पलीकडं साधारणपणे 20 फूट रुंद भरेल इतका निर्मनुष्य पट्टा आहे. हा पट्टा म्हणजे नो मॅन्स लँड. हा 20 फुटी भूभाग कुठल्याच राष्ट्राच्या मालकीचा नाही. त्या रुळावर हात ठेवून मी सभोवतालची हिरवी आणि ओली सृष्टी निरुपतोय. वारं वाहत आहे. हिरवागार ग्रामीण बंगाल भाद्रपदातल्या फिकट हळदुव्या उन्हात सोनेरी दिसतोय. सोनार बांगला म्हणून बंगाली बाबू अभिमानानं उल्लेखतात तो हाच सोनेरी पोपटी रंगाचा दाट वनश्रीयुक्त ओलाचिंब भूभाग. माझ्या पाठीशी केवळ बंगालच नव्हे तर सारा भारतवर्ष उभा आहे. ह्या भावनेनं माझं हृदय संबळून आलंय. भारतवर्ष या शब्दाचा गौरवशाली अर्थ मी अनुभवतोय. युगायुगांची वीर्यशाली तेजस्वी अपराजित परंपराच जणू माझ्या पाठीशी आहे. माझी मान ताठ आहे. माझ्या दृष्टीसमोरचा डोळे निववणारा हरितगर्भ निसर्ग हा पूर्व पाकिस्तानचा भूभाग आहे. थोड्या अंतरावरचा पाकिस्तानचा ध्वज, सडकेवरलं त्यांच्या बाजूचं बंद फाटक आणि फाटका पलीकडच्या बराकीजवळून माझ्याकडे माना वाकवून वाकवून कुतूहलानं बघणारे लष्करी वेशातले पाकिस्तानी सैनिक दिसतायत म्हणूनच काय तो पाकिस्तानचा भूभाग म्हणायचा. एरवी सरहद्दीच्या दोन्ही अंगाच्या निसर्गाचं रूप अगदी सारखं आहे. तसा हा भूभाग, ही वनश्री, सृष्टीचं हे चराचर स्वरूप सलग आहे. सृष्टीच्या दर्पणाचं आरसपानी भिंग अभंग आहे. हीच ती काटेरी कुंपणाचे कृत्रिम अडथळे नसलेली हिरवीगार भारतीय सरहद्द की जी राजरोसपणे ओलांडून पूर्व पाकचा हिंदू रहिवासी रमेश चक्रवर्ती आपला जीव आणि धर्म वाचवण्यासाठी एका वर्षामागे भारतात आला. कल्पनेने मी त्याला पाहू शकतो. डोक्यावर एक गुंडाळलेली चटई आणि सामानाचा एक गोण घेऊन पंचेवचा आखूड धोतर नेसलेला रमेश धापा टाकत पूर्व पाकिस्तानातल्या तागाच्या शेतांमधून वाट काढत भारताच्या दिशेने येतोय. त्याचे अनवाणी पाय चिखलाने माखलेत. अंगात काहीच नाही,
त्याच्या कृष्ण निर्जीव देहावर सगळीकडे घामाचे मळाचे थर साचलेले आहेत. दाढीचे खुंट वाढलेले आहेत. सतत आठवडाभर आडमार्गाने लपत छपत पायपीट करत आल्यामुळे त्याच्या प्राणांचं चिपाड झालंय. तरीही जीव आणि जीवात खोलवर रुतून बसलेली श्रद्धा वाचवण्यासाठी तो पायी पायी अंतर काढतोय. तागाच्या तुऱ्यांमधून वाट काढत हिरवीगार सरहद्द ओलांडतोय. त्याच्या मनानेच त्याला कौल दिलाय की ही ओली माती भारतवर्षाची आहे. तो वागला. त्याने चिमूटभर काळी माती उचलली. आता तो ती विभूतीसारखी कपाळावर फासतोय. हा चमत्कार आहे. पूर्व पाकिस्तानात जन्मलेला, तिथेच वाढलेला, रुळलेला, सरावलेला तरुण रमेश चक्रवर्ती केवळ नकाशावर पाहिलेल्या भारताची माती, भारत हीच आपली अनादी काळापासूनची जननी आहे हे कुणीही न पटवताच मनोमन मानून भाळी मिरवतोय. मातीचा चंदनासारखा गार टिळा लावून तो आता निर्धोक झालाय. ही भूमी त्याला परोपरीचा आधार देणारी आहे. हा दिलासा दिव्यासारखा जपत तो हाशकुश करतोय. त्याच्या पायतळी आठवडाभर निखारे होते. आता कलकत्त्याची बोलावणारी खुणावणारी वाट आहे. कलकत्त्याच्या हलकल्लोळात अनवाणी रमेश हजर झाला. 4-8 दिवस दिशा शोधण्यात गेले. ओळखी पाळखीचा कुणी भेटतो काय ते धुंडाळण्यात गेले. कुणीही भेटलं नाही. कुणीही विचारलं नाही. कुणी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. उपेक्षा आणि उपासमार सहन करणं अशक्य झालं. अखेर हातात भिक्षे करायचा कटोरा घेऊन रमेश चक्रवर्ती कलकत्त्याच्या बकार हमरस्त्यावर बाबूजी ओ बाबूजी असं करत करत उभा राहिला. दिवस उगवत होते, मावळत होते, पुन्हा उगवत होते. कलकत्ता शहर आपल्याच अकराळ विक्राळ गोंगाटात मशगूल होतं. भिकाऱ्याला भीक मिळत होती. आला दिवस तो लोटत होता. स्वप्न विसरत होता. सत्य स्वीकारत होता. आसपास नसताना हरीशला तो अचानक बसस्टँडवर दिसला. डोळ्यांवर विश्वासच बसेना. पूर्व पाकिस्तानातल्या मैमनसिंगला राहणारा आपला सख्खा चुलत भाऊ रमेश इथे 200 मैलांवर कलकत्त्यात भीक मागतोय. कसं शक्य आहे की रमेशसारखाच तोंडवळा असणारा हा दुसरा कोणी भिकारी आहे? हरीश दबकत जवळ गेला. गर्दीच्या आडोशाला राहून त्याने एकटक पाहून घेतलं. होय, हा तर रमेश चक्रवर्ती. मैमनसिंगला राहून गवळ्याचा धंदा सुखाने करणारा आपला सख्खा चुलत भाऊ रमेश. हरीशने त्याला एक हाक मारली. किती दिवसांनी रमेशच्या कानावर त्याचं स्वतःचं नाव पडत होतं. तो थरथरत्या नजरेने हरीशकडे पाहत राहिला. ओळख पटली. रमेश, तू इथे कसा? केव्हा आलास? हरीश, तू? अरे किती वर्षांनी भेटतोस. मैमनसिंगला आला होतास, त्यानंतर आज भेटतोस आणि मी हा असा निर्वासित. अरे पण केव्हा आलास? केव्हा निघालास? आपली मंडळी कशी आहे? सांगतो, पण मला जरा चहा दे रे थोडासा. घशाला अगदी कोरड पडली. हरीश विचारात पडला. चहा आणायला म्हणून गर्दीत घुसला. रमेश चहाची वाट पाहतच राहिला. हरीशची वाट पाहतच राहिला. चहा आलाच नाही. कलकत्त्यात अचानक भेटलेला आपला सुखवस्तू हरीश हा चुलत भाऊ जो गर्दीत गेला तो परत आलाच नाही. पुन्हा भेटलाच नाही. दुभंगलेला रमेश हातात भिक्षेचा कटोरा घेऊन बस स्टँडवर पुन्हा परिस्थिती स्वीकारू लागला. त्याच्या नजरेतलं पाणी नाहीसच झालं. मी हरीशला विचारलं, हरीश, तुम्ही एवढे MA पर्यंत शिकलेले, इथे संसारात स्थिरस्थावर झालेले, रमेशच्या सख्ख्या नात्यातले, मग तुम्हाला त्याला असं वाऱ्यावर कसं सोडवलं? खरं म्हणजे तुम्ही त्याला स्वतःच्या घरी न्यायला हवं होतं, आधार द्यायला हवा होता. माझ्या जागी तुम्ही असतात तर फारसं काही वेगळं केलं नसतं. हा हरीश इतका कडवट का झाला? कसा झाला? मुळात तो सुखवस्तू, सामान्य नोकरी पेशातला घट्टा तरुण. माझी त्याची गाठभेट ग्रंथालयात झालेली. आमच्या दोघांचाही पुस्तकांशी संबंध, त्यामुळे ओळख देत वाढली. त्याने मला सांगितलं, एका रमेशला आसरा देऊन हा निर्वासितांचा प्रश्न सुटत नाही. रमेश काही मला जड नव्हता. आम्ही खातो तीच भात मासळी त्याने माझ्या बिराणीही खाल्ली असती. यथावकाश त्याला नोकरीही मिळाली असती आणि माझ्यावरचा त्याचा भार कमीही झाला असता. प्रश्न तो नाही आहे.
रमेशला मी आसरा दिला असता तर त्या बेट्याने पूर्व पाकिस्तानमधल्या आपल्या इतर नातेवाईकांशी गुपचूप पत्रव्यवहार केला असता आणि माझ्या घरी तिथल्या माझ्याच नातेवाईकांची रांग लागली असती. एकाला आसरा दिल्यानंतर तशाच अनुकंपनीय स्थितीतल्या दुसऱ्या गरजू नातेवाईकाला मी नकार देऊ शकलो नसतो. मन घट्ट करून नकार दिला असता तरी त्यांनी तो जुमानला नसता. 8-15 दिवसांची तंगडतोड करत रानोमाळ उन्हातारातून रखडत आलेल्या त्या हताश मंडळींनी माझ्या दारात चक्क धरणं धरलं असतं. आणि असे किती आले असते ते सांगत नाही. कदाचित 100-200चा तांडा सुद्धा बघेपर्यंत आला असता. काय करणार होतो मी अशा परिस्थितीत? त्यापेक्षा एका रमेशला गुंगारा दिला, माझ्यापुरता प्रश्न सुटला. दृष्टीआड ते मनाआड हे खरं आहे, कठोरही आहे, पण अखेर सोयीस्कर आहे. मी विचार करू लागलो, हरीशचं काय चुकलं? असं होतं आमच्या बाबांचं लेखन, अभ्यासपूर्ण, संवेदनशील आणि विचार करायला लावणारं. आमच्या बाबांनी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य लिहिलं. त्यांनी कादंबरी लिहिली ज्याला पुरस्कार मिळाला, त्यांनी कथा लिहिल्या त्यातल्या कथांनाही पुरस्कार मिळाले. पण ते मुख्य रमले ते ललित लेखन, व्यक्तिचित्रण आणि प्रवास वर्णन ह्यांमध्ये. आणि ह्या तिन्ही लेखांचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तुम्ही कुठलाही प्रकार वाचायला घ्या, त्यात तुमचे दुसरे प्रकार त्याच्यात डोकावताना तुम्हाला दिसतीलच, इतकी त्यांची सरमिसळ झाली. म्हणजे जर का तुम्ही ललित लेख वाचायला घेतलेत त्यांचे, तर त्या ललित लेखांमध्ये कुठेतरी तुम्हाला एखाद्या प्रवासाचं छोटंसं वर्णन दिसेल किंवा एखाद्या व्यक्तीचा लेखाजोखा थोडासा दिसेल, किंवा तुम्ही प्रवास वर्णन वाचायला गेलात तर त्या प्रवासात भेटलेल्या व्यक्तींची चित्रणं तिकडे दिसतील तुम्हाला. आणि व्यक्तिचित्रणांबद्दल सांगायचं झालं ना तर मला विशेष करून एक गोष्ट सांगावीशी वाटते की साधारणपणे व्यक्तिचित्रणात काय लिहिलं जातं तर त्या माणसाचं कार्य, त्याच्या कार्याची सुरुवात कशी झाली किंवा त्यांचा पुढे ते कसे गेले, त्यात त्यांना कुठल्या अडचणी आल्या, कुठला सामना करायला लागला किंवा त्यांना कोणाची मदत झाली आणि कसा त्यांचा लेख उंचावला किंवा कधी त्यांना कुठले प्रश्न पडले किंवा त्रास झाले, ह्या प्रकारे लिहिलं जातं सहसा. आमच्या बाबांच्या लेखात तुम्ही बघाल ना तर हे सगळं तर असतंच, पण ह्याच बरोबरीनं त्या व्यक्तीची एक विशेष दुसरी अशी बाजू पण तुम्हाला दिसते. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं ना तर तुम्ही पंडित जितेंद्र अभिषेकींचा बाबांवर एक फार छान लेख आहे, तो तुम्ही बघा. आता आपण पंडित जितेंद्र अभिषेकींना कसे ओळखतो तर एक उत्कृष्ट शास्त्रीय गायक किंवा उत्तम संगीतकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण आपल्यापैकी फार कमी जणांना माहिती असेल की अभिषेकींनी त्यांच्या सुरुवातीच्या उमेदीच्या काळात काही कथा लिहिलेल्या आहेत. आणि अगदी 1-2 कथा नाही, त्यांच्या बऱ्याच कथा झाल्या होत्या आणि त्या दिवाळी अंकात छापूनही आल्या होत्या. आता ही माहिती फार कमी लोकांना माहिती आहे, जे त्यांचं पूर्णपणे वेगळं अंग आहे. तर बाबांच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य खूप आहे की तुम्ही कुठलंही व्यक्तिचित्रण काढलं तर तुम्हाला काहीतरी एक वेगळीच बाजू त्याच्यात दिसते. आणखी लेखनामध्ये बाबांना पाश्चात्य लेखकांविषयी, साहित्यिकांविषयी खूप त्यांना उमाळा होता. त्याविषयी त्यांनी भरभरून लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की पुस्तकांची त्यांना इतकी आवड होती की अगदी पूर्वीचा काळ सांगते, साधारण 60-70चा काळ असेल, ज्या वेळेला त्यांचे वडील हे मुख्याध्यापक होते आणि ते रिटायर्ड झालेले होते. आणि साधारण एक घरात कमवता माणूस रिटायर्ड झालेला आहे आणि मग घरात बरीच मंडळी आहेत. मग त्यांच्या मुलांवर नाही म्हटलं तरी थोडासा भार येतो. त्यांचे बाबा आमचे आणि त्यांचे भाऊ म्हणजे आमचे काका वगैरे ते सगळे कमवत होतेच, परंतु माणसं खूप होती. आणि शेवटी कुठेतरी त्यावेळेच्या सगळ्याच लोकांची थोडीशी वृत्ती होती की थोडं काटकसरीनं राहावं आणि फार पैसा ते असा खर्च करत नसत वगैरे. त्या काळात सुद्धा लंडनला एक मासिक प्रसिद्ध होत असे, त्याचं नाव होतं एन्काउंटर. त्या एन्काउंटर या मासिकामध्ये जगप्रसिद्ध साहित्यिकांचं साहित्य छापलं जायचं, ते वाचायला मिळायचं. आणि हे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन पुस्तकांच्या भरपूर जाहिराती असायच्या. तर त्या काळात म्हणजे ज्या काळात साधारण आपली एक पालेभाजीची जुडी 10 पैशाला मिळेल त्या काळातली ही गोष्ट आहे. त्यावेळेला बाबा ते मासिक दर महिन्याला विकत घ्यायचे, रोख 5 रुपये देऊन. म्हणजे पुस्तकांविषयी इतका उमाळा, इतकं प्रेम होतं की त्यासाठी त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाही. आणि मग ते पुस्तक ते मासिक वाचायचं म्हणजे ती एक त्यांना मोठी मेजवानीच वाटायची.
इतकं त्यांनी भरभरून पुस्तकांवर प्रेम केलं आणि ह्याच पुस्तकांमधनं त्यांना अनेक नवनवीन साहित्यिकांची पण ओळख झाली. मुळात त्यांना इंग्रजी पाश्चात्य लेखक हे माहिती होतेच, परंतु ह्या मासिकातनं त्यांना अनेक साहित्यिकांची त्यांच्या साहित्याची ओळख झाली आणि त्यातनं ते पुढे पुढे वाचत गेले आणि त्यातनं त्यांना जी काही माहिती मिळाली ती त्यांनी मराठी भाषेतून त्यांच्या व्यक्तिचित्रणाच्या रूपांमधनं आणत गेले. ते आणखी जसं मी मगाशी जितेंद्र अभिषेकींविषयी तुम्हाला एक सांगितलं, तसंच एक लेख आहे. आपल्या सगळ्यांना शेरलॉक होम्स माहिती आहेत. शेरलॉक होम्सच्या कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, रहस्यकथा. त्या रहस्यकथा लिहिणारे लेखक होते एक सर ऑर्थर कॉनन डॉईल नावाचे. आता ह्या लेखकाने इतक्या रहस्यकथा लिहिल्या की त्यांची ती जी विचार करण्याची पद्धत होती त्या पद्धतीचा खऱ्या आयुष्यात कसा काय फायदा झाला इतरांना हा विषय मांडणारा एक फार सुंदर लेख आहे बाबांचा. त्या लेखाचं नाव आहे लेखक जेव्हा सत्याचा कैवार घेतो. आपण हा लेख ऐकणार आहोत. त्याआधी तत्पुरती एक छोटीशी बाबांची आठवण सांगते. बाबांना पाश्चात्य लेखकांचं इतकं त्यांना आकर्षण होतं की त्यांची 80 वर्ष झाल्यानंतर त्यांची फार इच्छा होती त्यांना आपण ऑक्सफर्डला जावं, तिकडे पाहावं. तसंच त्यांना शेक्सपियरचं घर बघायचं होतं आणि 80 नंतर आम्ही गेलो होतो तिथे बघायला आणि त्या वयात बाबा प्रचंड पायपीट करून आमच्या जोडीनं, म्हणजे आम्ही चालणं काही विशेष नाही पण आमच्याबरोबर 2-2, अडीच तास चालून बाबा तिथे फिरलेले आहेत आणि आम्ही तिथे स्टॅनफर्ड अपॉन एव्हॉनला जाऊन शेक्सपियरचं घर बघितलं होतं आणि बाबांना तिकडे अगदी त्या क्षणाला धन्य झालं होतं की आम्हाला दुर्दैवाने आत जाता आलं नाही कारण तोपर्यंत ते बंद झालं होतं. पण त्या घरापर्यंत पोचलो ह्याचाच बाबांना इतकं समाधान होतं त्या क्षणी. त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो पण बाबा तिकडे त्यांचे एक मित्र आहेत मधु अभ्यंकर नावाचे, त्यांच्याकडे राहिले होते आणि त्यानंतर ते परत जाऊन बघून आले होते ते घर नंतर. तशा छोट्या छोट्या खूप आठवणी आहेत बाबांविषयी. आम्ही गप्पांगप्पा सांगतच जाऊ. तर आपण त्या लेखाकडे आता वळूया. मग असा लेख आम्ही सांगत होतो की लेखक जेव्हा सत्याचा कैवार घेतो हा सुंदर लेख आहे पश्चिमेचे पुत्र ह्या पुस्तकाला सादर करतात. गोष्ट अगदी साधी आहे. एदलची नावाच्या पारशी गृहस्थाने आपला धर्म बदलला. तो ख्रिश्चन झाला, विलायतेला गेला. तिकडे त्यांनी ख्रिस्ती धर्मशास्त्र वाचलं, धर्मशास्त्राच्या परीक्षा दिल्या आणि मग बर्मिंगहॅम नजीकच्या ग्रेट रायली ह्या खेडेगावाचा तो ख्रिश्चन धर्मोपदेशक बनला. कालांतराने त्याला पुत्रप्राप्तीही झाली. चिरंजीवाचं नाव त्याने ठेवलं जॉर्ज एदलजी. हे चिरंजीव वकिली शिकू लागले तेव्हा 20व्या शतकाची पहाट नुकतीच फटफटत होती. ग्रेट रायली ह्या आपल्या चर्चच्या गावी बापले सुखेनैव कालक्रमणा करत होते. गावकरी ह्या धर्मगुरूला फार मोठा मान वगैरे देत असं अजिबातच नव्हतं, पण त्याच्या कर्मकांडात काही विक्षेपही आणत नसत. थोरले एदलची चर्चचं काम पाहत आणि मुलगा जॉर्ज गावातच राहून विद्यापीठात LLBच्या टर्म्स भरत असे. बापलेकांचं एकूण छान चाललं होतं. 1903 साली ह्या जॉर्जवर एक मोठा चमत्कारिक आळ आला. तो म्हणे वस्तऱ्याच्या सहाय्याने गावातल्या उपयुक्त जनावरांच्या पोटांवर खोल जखमा करत असे. रात्रीची सामसूम होऊन निजानीत झाली की ह्या जॉर्जमधला रानटी माणूस जागा होईल. हातात वस्त्राचं पातं घेऊन तो पिशाच्यासारखा घराबाहेर पडेल. काळोखात भटके घोडी आणि तट्टू बांधून ठेवलेल्या गावकऱ्यांच्या तबेल्यात प्रवेश करेल आणि रवंथ करत पेंगत बसलेल्या त्या मुक्या जनावरांच्या पोटावर वस्त्राच्या पात्याने जखमा करेल करून त्यांना आकारण घायाळ करेल आणि मग पाय न वाजवता तिथून पळ काढेल. गावकऱ्यांना पत्ताच लागत नसे की आला कोण आणि गेला कोण. त्यांनी पहारे ठेवून पाहिले, गस्त घातली, जागरण केली, पण रामा शिवा गोविंदा. एकीकडे मुद्देमारासहित कोणी हाती तर लागत नव्हताच आणि दुसरीकडे कामाच्या जनावरांवरचे पाशवी अत्याचारही थांबत नव्हते. आज रात्री ह्याच्या घोड्याच्या फासळीला जखम आढळली तर उद्या रात्री त्याच्या तट्टूच्या पोटातून रक्ताची धार वाहिली. असं रोजच्या रोज घडत होतं. शेवटी गुप्त पोलिसांचे पहारे बसले. त्यांनी एदलजीच्या मठावर धाड टाकली आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या जॉर्जला गिरफ्तार केलं. गरीब मुक्या जनावरांना शस्त्राच्या सहाय्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन नाहक घायाळ करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवला गेला. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे अघोरी कृत्य करतानाच जॉर्जला मुद्देमालासकट हातोहात पकडलाय असं काही घडलं नाही. गावकऱ्यांना जॉर्जचा फक्त संशय आला. पोलिसांनी छापा टाकला
आणि संशयाला पुष्टी मिळावी अशी हत्यारं आणि इतर अनुषंगिक गोष्टी जॉर्जच्या खोलीत आढळल्या. म्हणूनच जॉर्जच्या मुसक्या बांधण्यात आल्या. आता जॉर्जच्या शयनगृहात पोलिसांना काय काय आढळलं? रक्ताचे डाग लागलेलं वस्त्राचे एक पातळ, दवाने भिजलेलं अंगातलं जॅकेट, त्या जॅकेटाला डकलेले घोड्याचे केस, ओला चिखल उडालेली पॅन्ट आणि चिखलाने बरबटलेले बूट. एवढ्या पुराव्यावरून पोलिसांनी तर्क बांधला की मध्यरात्रीच्या काळोखातून चिखल तुडवत जॉर्ज निघेल, दवा चिंब होईल, तबेल्यात प्रवेश करील, तिथल्या बेसावत जनावरांना वस्त्राच्या पात्याने घायाळ करील, त्या झोंबाझोंबीत त्याच्या जॅकेटाला जनावरांचे केस डकत आणि वर भर भक्कम पुरावा म्हणून की काय रक्ताळलेल्या वस्त्राच्या पात्याच्या जोडीला पोलिसांना असंही आढळून आलं की अत्याचाराच्या जागी उमटलेल्या बुटांच्या ठशांशी जॉर्जच्या बुटांचा आकार बिलकुल मिळता जुळता होता. इतक्या बाबी जुळल्यानंतर गुन्ह्याची अधिक शहानिशा करण्याची आवश्यकता पोलीस खात्याला वाटली नाही. खटला न्यायप्रविष्ट झाला आणि न्यायाधीशांनी विद्यार्थी जॉर्जला विकृत हत्येच्या गुन्ह्याबद्दल 7 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. गावकरी तर जॉर्जवर इतके खवळले होते, शिक्षा भोगण्यासाठी वेड्या घातलेल्या जॉर्जला तुरुंगात नेत असताना लोकांनी धावत्या बग्गीत हल्ला करून त्याला पेटून काढलं. न्यायालयात जॉर्जने गुन्हा सपशेल नाकाबूल केला होता. ज्या विशिष्ट रात्री जॉर्जने जनावरं जखमी केल्याचा पोलिसांनी दावा केला होता त्या रात्री तर आपण परगावी गेलो होतो असं जॉर्जचं म्हणणं होतं. एदनजीने परोपरीने सांगितलं की ते बाप लेक नेहमी एकाच खोलीत झोपत असत आणि जॉर्ज कधीही रात्री उठत नसेल. पण पोलिसांनी एदनजीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर जॉर्जला आपली बाजू मांडण्याची साधी संधीसुद्धा दिली नाही. न्यायालयाने एकतर्फीच निकाल जाहीर करून जॉर्जला खडी फोडायला कारागृहात धाडलं. सत्तेपुढे शहाणपण चालवू न शकलेला अवाक जॉर्ज तुरुंगातलं यातनामय जीवन हताशपणे जगू लागला. ह्या प्रकरणात आरोपीला आपली बाजू कोर्टापुढे मांडण्याची संधी देण्यात न आल्यामुळे खुद्द न्यायबुद्धीचीच गळचेपी झाली आहे आणि आम्ही त्याबद्दल न्यायालयाचा निषेध करीत आहोत असं पत्र काही जागरूक मंडळींनी काढलं. त्याच्यावर 10,000 सुबुद्ध नागरिकांनी सह्या केल्या आणि ते सरकारात पोचवलं गेलं. पण सरकारने दाद दिली नाही. जॉर्जच्या प्रारब्धाला अंधार चुकला नाही. जॉर्जने अशी 3 वर्ष खडी फोडली आणि कुठलंही कारण अगर सबब न सांगता 3 वर्षांनंतर तुरुंगाच्या अधिकाऱ्याने जॉर्जला एकाएकी तुरुंगातून सोडून दिलं. 7 वर्षांच्या एकूण शिक्षेत 4 वर्षांची माफी जॉर्जला का मिळाली हे कुणीच सांगेना, अगदी सरकार सुद्धा. हे सर्व चमत्कारिक प्रकरण प्रसिद्ध रहस्यकथा लेखक सर ऑर्थर कॉनन डॉईल याने लक्षपूर्वक वाचलं. त्याची खात्री झाली की ह्यात काहीतरी काळोबेर आहे. पोलिसांनी जॉर्जचा नाहक बळी दिलाय आणि जॉर्ज पूर्णपणे निर्दोष आहे. एकदा खात्री पटल्यावर हे प्रकरण घसाला लावायचा कॉनन डॉईलनं वेढा उचलला. त्याने प्रथम वर्तमानपत्रात पत्र लिहून जाहीर केलं की क्रूर धर्मासाठी जॉर्जला जरी कारावासात डांबण्यात आलं होतं तरी गरीब जनावरांवरचे हल्ले त्यानंतर अजिबात थांबले नव्हते, ते चालूच होते. त्या अर्थी जॉर्ज एकटाच हे अघोरी कर्म करत नव्हता. त्यावर पोलिसांनी लिहिलं की जॉर्जची एखादी टोळी असणार आणि त्या टोळीचे जाळे चालू असणार. मात्र पोलीस त्या तथाकथित एकालाही पकडू शकले नव्हते. कॉनन डॉईलनं हेका धरला की पोलिसांनी एकतर अशी टोळी आहे हे सिद्ध करावं किंवा मग जॉर्जवरचे आरोप मागे घेऊन तो निर्दोष असल्याचं जाहीर करावं. न्यायालयाने, पोलीस खात्याने आणि सरकारने आळीमेळी गुपचिळी ठेवली. मग कॉनन डॉईलनं दाखवून दिलं की पोलिसांनी रक्ताळलेलं म्हणून जे वस्त्राचं पातं पकडलं होतं ते रक्ताळलेलं अजिबातच नव्हतं, तर ते नुसतं गंजलेलं पातं होतं. जॉर्जचं जे जॅकेट दवात भिजलेलं म्हणून पुराव्यासाठी पुढं करण्यात आलं होतं ते जॉर्जची धरपकड व्हायच्या आदल्या रात्री पडलेल्या पावसात भिजलेलं होतं आणि त्याला चिकटलेले केस घोड्याचे असले तरी ते शेपटीचे होते. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे जॉर्जने जर प्राण्यांच्या पोटाजवळ झोंबाझोंबी केली असेल तर पोटाकडचे आखूड मऊ लवेसारखे केस जॅकेटाला चिकटायला हवे होते आणि ते तर जॅकेटाला अजिबातच लागलेले नव्हते.
तेव्हा जनावरांच्या शेपटीचे केस कापून जॉर्जच्या जॅकेटाला चिकटवणं हे काम खुद्द पोलिसांचंच होतं. आणि त्याच्या पॅन्टला लागलेला चिखलाचा रंग आणि तबेल्यातल्या मातीचा रंग एक नव्हता. इतकंच नव्हे तर घोड्यांच्या पोटाला ज्या जखमा झाल्या होत्या त्या वस्कऱ्याच्या नव्हे तर खिळ्यासारख्या रुतणाऱ्या टोकदार शस्त्राच्या होत्या. तात्पर्य, कॉनन डॉयलच्या मते पोलिसांनी जॉर्जवर निष्कारण आरोप ठेवून आपली बाजू मांडण्याचा त्याचा हक्क गुंडाळून ठेवला आणि त्याला 3 वर्ष सजा भोगायला लावून न्यायदेवतेचा घोर अपमान केला होता. पण सरकार ढिम्म करेना. म्हणून कॉनन डॉयलनं हे प्रकरण स्वतः पंतप्रधानांकडे नेऊन पोचवलं. ग्लॅडस्टन पंतप्रधान होते, त्यांनी सुद्धा कानावर हात ठेवले. शेवटी कॉनन डॉयलनं स्वतःच जाहीर केलं की जुलमी न्यायसत्तेपुढे पंगू ठरलेला जॉर्ज पूर्णपणे निर्दोष आहे, निष्कलंक आहे. आणि जॉर्जवरचा सर्व कलंक धुवून निघावा म्हणून सत्याचा कैवार घेणाऱ्या कॉनन डॉयलने जॉर्जला आपल्या घरी आपल्या दुसऱ्या लग्नाच्या खास मेजवानीला बोलावून घेतलं. त्याचा बहुमान केला. इंग्लंड अमेरिकेतल्या सर्वात लोकप्रिय लेखकाच्या पंक्तीला जेवण्याचं आमंत्रण ज्या अर्थी जॉर्जला आलं त्या अर्थी तो निष्कलंकच असला पाहिजे अशी खूणगाठ इंग्रज समाजाने मारली. जॉर्जचं काम झालं. सर ऑर्थर कॉनन डॉयलचे श्रम सार्थकी लागले. बाबांच्या पुस्तक प्रेमाविषयी मगाशी छायाने सांगितलंच. हा अनुभव आम्ही घरात खूपच घेतलेला आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपला काही असा व्यासंग जर जोपासायचा असेल तर त्यासाठी मोकळा वेळ भरपूर पाहिजे, कारण वेळ नाही. हे आजकाल अगदी मला वाटतं 5 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या माणसांपर्यंत कोणाकडेच वेळ नसतो. पण बाबांचं आम्ही बघितलेलं आहे की त्यांचा जो दिनक्रम होता त्याच्यात त्यांनी आपल्या आवडीसाठी व्यवस्थित स्वतःसाठी वेळ काढला होता. म्हणजे त्यांचं लेखन जे चालायचं ते अगदी पहाटे उठून नेहमी खूप लवकर उठायचे ते. म्हणजे आम्ही झोपलेलोच असायचो पण जाग यायची तेव्हा बाबा आम्हाला रायटिंग डेस्ककडे लिहिताना दिसायचे. आणि आमच्या घरात फर्निचर पण ती पण एक गंमतच सांगते तुम्हाला. अगदी कमीत कमी पूर्वी कोणाच्याच घरात नसायचं ना फारसं. म्हणजे आमच्या घरात लेखनाचं टेबल तेच आमचं डायनिंग टेबल आणि तेच रायटिंग डेस्क. पण आमच्याकडे बेड नव्हता, झोपायचो आम्ही जमिनीवर, पण आमच्याकडे लिहायचं टेबल नव्हतं. म्हणजे डायनिंग टेबल आणि रायटिंग टेबल ही घरातली अगदी रिक्वायरमेंट आहे. आणि बुकशेल्फ ह्या गोष्टी अगदी घरात अत्यावश्यक फर्निचरमध्ये गणल्या गेल्या होत्या. आणि त्या रायटिंग डेस्कशी बाबा मला नेहमी सकाळी उठून लिहिताना दिसायचे. आणि बरोबर ते साधारण 7:30ला वगैरे आपलं लिखाण गुंडाळून ठेवायचे आणि मग त्यांचं अगदी शिस्तीत जे काही दिनक्रम चाललेला असेल ते करून तो जेवून डबा घेऊन बरोबर 8:45ला ते बाहेर पडायचे ऑफिसला जायला. कधीही मला आठवत नाही की बाबा म्हणाले की कंटाळा, पाऊस आहे, आज किती वर्षात नोकरी करायची, किंवा नेहमी आपल्या कुरकुऱ्या गर्दीत असं काय काय लोकल ट्रेनला तर तेव्हा पण खूपच गर्दी असायची. पण मला असं कधीच त्यांच्या एक तर त्यांना तो नोकरी त्यांची जी होती आकाशवाणीवरती सादर करते, मराठी विभागाचे प्रोड्युसर होते ती नोकरी त्यांना अतिशय मनापासून आवडायची. कारण त्यांच्या आवडीला सगळे पूरक होते. कारण तिकडे कार्यक्रमांची आखणी करायची, व्याख्यानं ठेवायची. त्या निमित्ताने अनेक लेखक मोठे मोठे तिकडे यायचे. बाबांच्या पुस्तकांमध्ये अनेकदा उल्लेख आहेत. दुर्गाबाई भागवतांपासून सगळे संपादक, अनेक लोक, कलावंत, नुसतंच लेखक असे नाही, मोठे मोठे गायक, कलावंत, या सगळ्यांचे पायधूळ तिकडे रेडिओवर असायचीच. त्यामुळे बाबांनी नोकरीला जाण्याचा कधीच आळस केला नाही. मग आम्ही विचारायचो की तुम्ही वाचता कधी एवढं, कारण खूप त्यांच्या लेखनातनं अनेक पुस्तकांचा उल्लेख असायचे. सकाळी दिसायचे ते लिहिताना, रोजच्या रोज लिहायचं आणि सातत्य त्यांच्यात प्रचंड होतं. मग त्यांनी मला वाटतं नोकरीत असतानाच मॅक्झिमम आपलं लेखन केलेलं आहे. तिकडे सदरं चालायची, म्हणजे अनेक साप्ताहिक सदरं एका वेळेला ते 3-3 पेपरमध्ये लिहित असायचे. आणि शिवाय नोकरी. आणि मग ते म्हणायचे की नाही, वाचण्याची ज्याला इच्छा आहे त्याला वेळेची काही कमी पडत नाही. म्हणून मी आपल्या पार्ल्यापासून चर्चगेटला 40 मिनिटाचा प्रवास असतो. तुम्हाला बसायला तर कधी जागा मिळत नाही, कारण धक्कीबुक्की करून आत जायचं त्यांची ती वृत्तीच नव्हती. तर ते 2 वेळा उभे राहायचे आणि उभं राहून हातात एक पुस्तक, आणि त्यांची भरपूर पुस्तकं म्हणजे वाचून म्हणजे 40 मिनिटं येताना 40 मिनिटं जाताना इतका वाचनाला भरपूर वेळ होतो. आणि शिवाय घरात आल्यावर परत ते पुस्तक उघडून बसायचंच.
त्यामुळे वाचन भरपूर होतं आणि त्यात इंग्रजी वाचनाचा जास्त प्रसार त्यांचं सवय होती त्यांना. आणि नुसतं ते इंग्रजी वाचून थांबायचं नाही, त्या लेखात आपल्याला काय वाचलंय किंवा भारतीय लोकांच्या किंवा मराठी वाचकांची नाळ जोडली जाईल असं काहीतरी त्यातला रंजक भाग आणून तो लेखाच्या रूपात द्यायचा. एक सॉमरसेट मॉम म्हणून त्यांचे फार आवडते लेखक, तर ते एकदा भारतात रमण महर्षींना भेटायला आले होते. अरुणाचल मद्रासमधले मोठे संन्यस्त योगी त्यांना भेटायला आले होते. तर त्याच्यावरती खूप छान बाबा ते लेख लिहिले आणि सॉमरसेट मॉम हा त्याच्या एका कादंबरीसाठी त्याला एक साधू संन्याशाचं एक पात्र होतं. तर तो खरे साधू असतात कसे, राहतात कसे, त्यासाठी त्यांनी तत्त्वज्ञानाचा खूप अभ्यास पण केला होता. तर बाबांना या सगळ्याचंच आकर्षण होतं की लेखक मेहनतही किती घेतात परदेशातले, त्यांचे अनुभव घेण्याची त्यांची जी जिद्द आहे किंवा त्याच्यासाठी मेहनत घेण्याची जी तयारी आहे आणि आर्थिक सहकार्य सुद्धा प्रकाशकांकडनं जे त्यांना मिळतं त्या सगळ्याचंच त्यांना खूप अप्रूप वाटायचं आणि त्याचा लेखनात त्याचा भाग असायचाच. जसं पुस्तकांविषयी मी सांगितलं, आज सुद्धा कोणाच्या घरात आपण पुस्तकांची शेल्फ मिळाली की असं वाटतं हे समृद्ध श्रीमंत घर आहे. तर असंच पुस्तकाच्या शेल्फबद्दलचा एक छान कथा आहे छोटीशी बाबांची, आम्ही वाचून दाखवतो तुम्हाला. नव्या जमान्याच्या उंबरठ्यावर सुखाचे पदर नावाचा बाबांचा एक संग्रह आहे, त्यातली एक कथा आम्ही वाचून दाखवतो. नव्या जमान्याच्या उंबरठ्यावर सकाळी सकाळी दुसऱ्या चहासाठी बाबूराव दारात प्रसन्न मुद्रेने हजर झाले. मी समजायचं ते समजलो. बाबूरावांच्या एटुकल्या आयुष्यात काहीतरी आनंदाचं अनपेक्षितपणे घडलं असणार, त्याची ती रीतच आहे. बुलबुल जसा तुमच्या समोरच्या फांदीवर बसून त्याची शीळ घालणारच, त्याप्रमाणे तुमची गाठ मुद्दाम घेऊन आनंदाची बातमी बाबूराव तुम्हाला ऐकवणारच. आनंददायक असं काहीही त्यांच्या मनात तुंबून राहूच शकत नाही. ढगाळच्या किरणांसारखं ते बाहेर पडून वाहायलाच लागतं. मी विचारलं, बोला काय छान घडलंय तुमच्या दुनियेत? घबाड मिळालंय, घबाड जवळजवळ फुकटातच समजा. मी जरा भुचकळ्यातच पडलो. मग बाबूरावांनीच फोड केली. आमच्या शेजारचे नाना हजारे नव्या घरात जात आहेत उद्यापासून. साहजिकच नको असलेल्या काही गोष्टी त्यांनी आल्या त्या भावात फुंकून टाकायचा धडाका लावलाय. मग तुमच्या पदरात काय पडलं? मस्तपैकी आराम खुर्ची, कापड आणि दांड्या असलेली हो. आणि केवढ्याला मिळाली असेल म्हणता? 50 रुपयाला मिळाली असेल. साफ चूक. धडधाकट सांगाडा, टणक कापड आणि दांड्या असलेली आराम खुर्ची त्या हजारांनी मला अवघ्या 10 रुपयात दिली. आता बोला, काय सांगताय का बाबूराव? आजकालच्या दिवसात तुम्हाला कापड आणि दांड्यासहित आराम खुर्ची, ती अवघ्या 10 रुपयाला मिळाली? अजबच आहे. अजब बिजब काय नाही. अहो, आता हे हजारे मंडळी मोठ्या जागेत जाणार, त्यांचं नवं घर पाहायला पै पाहुणे येणार. तिथे जुन्या जमान्यातली आराम खुर्ची काय कामाची? तिथे नवे कोच हवे, फ्रीज हवा, किचन रेंज हवी, व्हिडिओ हवा, फोन हवा, ग्रामोफोन मात्र नको. सर्व काही मॉडर्न हवं, अल्ट्रा मॉडर्न. बरं, ते लटांबर विकत घेण्यासाठी देवदयानं त्यांची परिस्थितीही आहे. आणि जोडीला जे ग्रह बलवत्तर असणार, त्याशिवाय का 10 रुपयाला आराम खुर्ची मिळाली? आमच्यासाठी काही वस्तू उरल्यात का? जरा टाकोसाठी आणा. 2 गोष्टींची मला फार जरुरी आहे. एक म्हणजे जुनं इंग्रजी टंकयंत्र. अहो, कशाला असे कठीण शब्द वापरता? सरळ मराठी टाईपरायटर म्हणा. बरं, सोप्या मराठीत सांगतो. तर मला एक जुना इंग्रजी टाईपरायटर हवा आहे आणि दाखवासाठी एक चांगलीशी क्रिकेटची बॅट. हजारांकडे तसं नाही, पण दुसरीकडे कुठेही या वस्तू विक्रीला काढलेल्या दिसल्या तर जरा लक्ष ठेवा आणि स्वस्तात असल्या तर माझ्यासाठी चक्क खरेदीही करून टाका. मी देईन पैसे. नक्की लक्षात ठेवतो. पण टाईपरायटर आणि बॅट काही हजारांकडे नाही हे मीच सांगतो. मला वाटतं आता फक्त पुस्तकांची मोठी थोरली काचेची केस तेवढी विक्रीसाठी उरलेली आहे. बाकी सगळ्या वस्तू फटाफट उडाल्या. साहजिकच आहे, आता टीव्हीच्या जमान्यात पुस्तकांच्या केसचा उपयोग तरी काय? काय सांगताय काय बाबूराव?
पुस्तकांची काचेची रिकामी केस विक्रीला लागली. हो, खोटं की काय? मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. 10 फूट बाय 10 फूट असेल. दिसायलाही अगदी नवी कोरी. बोला, जमवता का सौदा? काय किंमत असेल? हल्ली लाकूड म्हणजे सोन्याच्या भावानं जात आहे बघा. नवीन घ्यायला गेलं तर 1000-1200 तरी हवेतच. 1500 तरी मागतील. ती त्यांना मी 400 द्यायला लागतो. सांगा, घेणार? 400वर सौदा होत असेल तर मी विचार करेन. माझी पुस्तकं कुठे ठेवायची हा मला सुद्धा प्रश्नच पडलाय. काय सांगू बाबूराव, इथली कटकट नको म्हणून परगावी मी भाषणांचे दौरे काढतो. तेवढंच जरा निसर्गाचं दर्शन पदरात पडतं. पण लोक चैन पडू देत नाही. प्रत्येक गावात लेखक आणि कवी असतातच आणि ते त्यांची पुस्तकं बळे भेट देतात. पर्यायाने आपला विषय नसलेल्या पुस्तकांचा गठ्ठा घरात साठत राहतो. काय करायचं त्या पुस्तकांचं? धड वाचवतही नाही आणि सोडवतही नाही. हजारांची रिकामी बुककेस मिळाली ना तर वारफळ पुस्तकं एकत्र तरी ठेवता येतील. दुपारी मग मी आणि बाबूराव हजारेंच्या घरी गेलो. सगळी बांधाबांध चालू होती. बाबूरावांनी आमच्या येण्यामागचा हेतू सांगितला तेव्हा एकदम आनंदून हजारे म्हणाले, अरे वा, छानच आहे ती. पहा, आम्हाला नको असलेल्या सगळ्या वस्तू हातोहात उडाल्या. पण ही बुक केस काही जाम झाले ना. आता तुम्ही ती घ्या आणि आम्हाला एका काळजीतून मुक्त करा. पण किंमत तर सांगा. तुम्ही द्या ती. आम्ही नव्या मोठ्या जागेत जातोय. तिथे हे पुस्तकाचं कपाट काय घ्यायचं आणि त्यात ठेवायचं काय? आता टीव्हीचा आणि व्हिडिओचा जमाना सुरू झालाय ना. आमच्या घरात तर पुस्तकाला कोणी हातही लावत नाही आणि म्हणून त्या भावात येईल त्या भावात सामान फुंकून टाकणार. तुम्ही नक्की घेणार काय? अर्थात, पण तुम्ही किंमत तर सांगा बरं. 100 रुपये द्या, तेवढे पुरे. मला अचंब वाटला. इतकी सुंदर ऐस पैस काचेची दावदानं असलेली अर्धी भिंत व्यापू शकेल अशी मोठी बुककेस अगं 100 रुपयाला. वाटलं इतकी नगण्य किंमत देऊन असा माल पदरात पडून घेणं हे पाप तर नाही. मन घट्ट करून मी म्हटलं, घेतली. हजारांचे डोळे फुलांसारखे हसले. म्हणाले, चला आता मी मोकळा झालो. सारखा वाटायचं समजा नाही की नाही मिळालं ह्या बुककेसला तर करायचं काय तिचं. पण तुमच्या रूपानं देव मदतीला धावलाच. असं काय करताय हजारे साहेब? अहो, समजा ती विकली नसती गेली तर तुमच्या नव्या घरात इतर फर्निचर बरोबर आलीच असते की. तर इतकं अवघड ते काय होतं? अजिबात नाही. नवं घर दुबईवाल्याचं होतंय. माझा मोठा मुलगा दुबईला असतो. त्याची सक्त काठी दे की इतका पैसा ओतून घेतलेल्या नव्या घरात निरुपयोगी अडगळ न्यायची नाही. मॉडर्न फर्निचर आणि ही नवी गरजेची इलेक्ट्रॉनिक्स तेवढी फक्त न्यायची. आता नव्या जमान्यात पुस्तकं काय करायची आहेत? मी वाचायला वेळ आहे कोणाला? तेही खरंच म्हणा. पण ह्या बुककेस मध्ये पुस्तकं कुठे आहेत? त्यांचं काय झालं? ती बांधून ठेवली चादरीत तिथे. ती आमच्या घरकामाच्या गड्याला प्रेझेंट देणार. त्याने ती परस्पर दिवाल्याकडे न्यावी, विकावी, पैसे करावे, ती मजा करावी. हा, वाटल्यास तुम्ही डोळ्याखालून घाला आणि काही महत्वाचं आढळलं तर घेऊन जा फुकट. मला वाटलं मी कुठल्या जगात आलो. 100 रुपये लागलीच हजारांच्या हातावर ठेवले. संध्याकाळपर्यंत माल न्यायची व्यवस्था करतो म्हणून सांगितलं आणि बाबूरावांबरोबर बाहेर पडलो. रस्त्यात बाबूराव मला म्हणाले, आलं ना ध्यानात नव्या जगाला काय पाहिजे ते. आता हातगडीवाल्याला शोधा आणि ती बुककेस तिच्यावर घाला आणि निमूटपणे घरी द्या. आणि नसती अडवळ घरात आणली म्हणून वहिनींनी नाही रागा केला तर मला सांगायला या. अरे, सगळं जग पुस्तकांपासून सुटका करून घेत आहे आणि तुम्ही लेखक लोक उरावर पुस्तकांच्या राशी चढवताय. अजून तरी जागे व्हा की. विनोदी अंगाने असलं तरी खरं भीषण वास्तव हेच आहे आजकाल. त्याला इलाज नाही. पण असं असलं तरी ह्या काळातही
आमच्या बाबांना अनेक वाचक भेटायचे. बाबा आमचे वेगवेगळ्या गावोगावी शहरांमध्ये जाऊन दौरे करायचे. तिथं त्यांना व्याख्यानांकरता बोलवलं जायचं. त्यामुळे तिकडे त्यांना अनेक वाचक भेटायचे, तिकडचे नवोदित लेखक भेटायचे. मग लेखक त्यांच्याकडून काही खास टिप्स मिळतात का पाहायचे, थोडंसं त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळेल का ह्याचा अंदाज घ्यायचे. त्या निमित्तानं ते त्यांच्या संपर्कात राहायचे. तसेच वाचकही आम्हाला तुमचा हा लेख आवडला, हे पुस्तक आवडलं असं आवर्जून सांगायचे. आणि त्यांचा मग बाबांचा आणि त्यांचा इतका छान संपर्क असायचा पुढे की त्यांचा पुढे पत्रव्यवहार सतत पुढे चालू असायचा. आणि फक्त पत्रव्यवहारच नाही, त्याच्यानंतर फोनवरती त्यांच्या गप्पा चालायच्या. ती माणसं जेव्हा मुंबईत यायची तेव्हा ती मुंबईत आवर्जून आमच्या घरी यायची, बाबांची गप्पा मारायची. बाबांचा थोडासा पिंड बघितलात ना तर त्या घरच्या मंडळीशी जरा कमीच बोलायचं. तसे ते मितभाषीच होते असं म्हणायला हरकत नाही घरच्या लोकांच्या बाबतीत. कारण त्यांचं पूर्ण विचार, पूर्ण काम हे त्यांच्या लेखनाच्या अंगानेच चालायचं. त्यांचं लेखन आणि वाचन ह्यावर इतकं त्यांच्या ते गरजेचं होतं, इतकी त्यांची ती उर्मी होती वाचनाची आणि लेखनाची की त्यांच्याकडे सतत तो राखता असायचा. नवीन लेखक वाचक यायचे. कित्येक वेळेला मी आणि माझ्या सासूबाईंनीच खरं तर उतरवलेला कुकर पुन्हा थंड करून पुन्हा चढवलेला आहे की त्यांना जेवणाचं आमंत्रण असायचं. कोणीही घरी आले तरी आमच्या बाबा आवर्जून त्यांना जेवायला थांबवून घ्यायचे. माझ्या सासूबाई खूपच प्रेमाने त्या सगळ्यांना खाऊ घालायचं. तर छान आमच्या घरातलं वातावरण होतं. आणि हे वाचक आम्हाला बाबा गेल्यानंतरही आम्हाला अनेकदा भेटले. म्हणजे बाबा 2008 गेले. त्यानंतरही कित्येक लेखक वाचक जेव्हा आमच्या संपर्कात आले तेव्हा त्यांनी आवर्जून आम्हाला त्यांचं हे पुस्तक आवडलं किंवा एखादी आठवण सांगायचे की आम्हाला अमुक ठिकाणी एखाद्या साहित्य संमेलनात ते भेटले होते किंवा त्याने आम्हाला अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. असं बरेचदा सांगणारे लोक आम्हाला नंतरही भेटलेले आहेत. आजही आता 2008 नंतर आता जवळजवळ 17 वर्ष झाली बाबा जाऊन. आजही त्यांच्या वाढदिवसाला आम्हाला काही लोकांचे आठवणीचे त्यांचे आवर्जून फोन येतात. या रवींद्र पिंग्यांचा आठवण जयंती आहे तर आम्हाला तुम्हाला त्यासाठी आठवण आली आम्हाला आज आवर्जून. हे जे प्रेम आहे ना ते बाबांना ते असताना तर मिळालंच आहे. आम्हालाही ते जागोजागी पदोपदी जाणवतं आजच्या काळातही इतक्या वर्षानंतरही. ह्याचा आम्हाला खूपच अभिमान आहे म्हणून, आनंद आहे म्हणून. तर बाबा आज नसले तरी त्यांच्या लेखनातनं त्यांच्या आठवणीतनं आपल्याबरोबर आहेतच. आणि बाबांची ही सगळी इतकी मंडळी त्यांनी जमवली होती ना की वेगवेगळ्या जागी तुम्हाला अनेक जणांच्या मला नावही सांगायला लागेल. बदलापूरला एक ग्रंथसखा नावाचं वाचनालय आहे. त्याचे श्याम जोशी तुम्हाला माहिती असतील. तर श्याम जोशी आमच्या बाबांचे खूपच चांगले मित्र होते असं म्हणायला हरकत की ते असताना तर त्यांनी होतेच संपर्कात. पण ते गेल्यानंतरही आम्ही बाबांची बरीचशी जवळजवळ 1000 पुस्तकं त्या वाचनालयाला दिली होती. आणि श्याम जोशीने त्यांच्या वाचनालयामध्ये बाबांच्या नावानं खास दालन केलं होतं त्यावेळेला. आणि बाबांच्या काही वस्तूही आम्ही आठवणीदाखल तिथे ठेवल्या होत्या. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक गोव्याला एक मीरा प्रभू वेर्लेकर म्हणून आहेत लेखिका. त्याही आवर्जून आमच्या संपर्कात आहेत. त्याही वरचेवर सांगतच असतात. तेव्हा त्यांचे इतके संबंध होते की मला आठवते आम्ही सहकुटुंब सहपरिवार त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला आवर्जून जेवायला बोलवलं होतं. खूप प्रेमाने गप्पा मारल्यात आणि आमचं छान आदरातिथ्य केल्याचं मला आठवतं. आणि आजही ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तसंच मांद्र्याला म्हणजे गोव्याच्याच लगत मांद्रे नावाचं गाव आहे. तिथे गजानन मांद्रेकर म्हणून एक जण आहेत. ते अशीच वाचन चळवळ चालवतात. त्यांनी आता बाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यात ते दर महिन्याला 2 पुस्तकं त्यांचा जो ग्रुप आहे तो 2 पुस्तकं निवडतो आणि त्या पुस्तकांचं ते वाचनही करतात आणि त्यावर ते चर्चाही करतात. आणि हा उपक्रम ते वर्षभर चालू ठेवणार आहे. तर ह्याच्याशिवाय जास्त प्रेम म्हणजे काय असू शकतं वाचकांचं एखाद्या लेखकासाठी. तर हे सगळं पाहताना आम्हाला खूप छान वाटतं. फेसबुकवर वगैरे अनेकदा लोक काही कार्यक्रम करतात त्याविषयी टाकलं जातं. मग आम्हाला त्या व्यक्तीत ती माणसं आमच्या संपर्कात नसली तरी आम्हाला कुठून तरी वाया ती बातमी आमच्यापर्यंत येते की असा रवींद्र पिंग्यांवरती आज कार्यक्रम आहे अमुक एका ठिकाणी. अमेरिकेतूनही ऑनलाईन काही कार्यक्रम केले तर आम्ही आवर्जून गेलोच होतो, जॉईन झालोच होतो. शिवाय इतरही काही कार्यक्रम वेगवेगळ्या जागी चालले. हे सगळं पाहताना आम्हाला असं वाटतं की आमचे बाबा अगदी धन्य झाले असतील वरती स्वर्गात जेव्हा बघत असतील. तर खूप छान. आणखीन आकाशवाणीवरची एक आम्हाला नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. ते म्हणजे नीलम प्रभू म्हणजेच नंतरच्या करुणाताई. ह्या आमच्या बाबांची खूप खास मैत्रीण होत्या त्या. आणि त्यांनी एकत्र अनेक वर्ष आकाशवाणीवर काम
केलेलं आहे, इतकं की तुझ्या डब्यात काय आहे आणि माझ्या डब्यात काय आहे. मग आमच्या माझ्या सासूबाई त्यांच्यासाठी म्हणून खास काही त्यांच्या आवडीचे पदार्थ बाबांबरोबर डब्यातनं पाठवायच्या नीलमताईंसाठी. बाबा गेल्यानंतरही नीलमताई जेव्हा घरी आल्या तेव्हा खूपच भावूक झाल्या होत्या. ह्या सगळ्यांबरोबरच आणखी एक आवर्जून नाव घेतलं गेलं पाहिजे, ते म्हणजे विद्याधर निमकर यांचं. विद्याधर निमकरांचं चतुरंग प्रतिष्ठान आपल्याला सर्वांना माहितीच आहे. वर्षानुवर्ष ते निरनिराळ्या क्षेत्रातल्या नामवंत लोकांना जीवन गौरव पुरस्कार देतात आणि त्या निमित्तानं त्यांना एक मानपत्र दिलं जातं. अनेक वर्ष बाबांनी ते मानपत्र लिहिलेलं आहे. तर निरनिराळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांसाठी बाबांनी जी मानपत्र लिहिली त्याचं एक नंतर संकलित असं पुस्तक निघालं मानवंदना नावाचं. तर त्यातला आपण आता एक छोटासा भाग ऐकूया. पण त्याआधी मानवंदना मधली जी मानपत्र आहेत ती लिहिताना त्यामागची बाबांची भूमिका काय होती, त्यांचे काय विचार होते, हे थोडेसे आपण ऐकून घेऊया आणि नंतर मानवंदनेतला काही भाग ऐकूया. मानपत्र लिहिण्यामागची बाबांची भावना वाचते. त्यांच्या हस्ताक्षरातच हे पान मानवंदनेच्या पुस्तकामध्ये आहे. जास्वंदीला कधी कोणी विचारलं का की बाई तू टक्क का फुलतेस? मोगरीच्या वेलीला कोणी विचारलं का की तू का घमघमतेस? जास्वंद फुलणारच आणि मोगरीचा सुगंध हा दरवळणारच, कारण तो त्यांचा जन्मजात पिंड आहे, तो त्यांचा प्राण आहे आणि सभोवतालच्या पर्यावरणाचाही त्याच्यावर अनुकूल परिणाम होतो. माझ्या मानपत्र लेखनाचीही तीच जातकोळी आहे. मी थोडासा भक्तहृदयी आहे आणि भिरू तर आहेच. खेरीज समोरच्याचा गौरव करण्याकडे माझ्या मनाचा कल आहे. त्रुटी मला स्पष्ट दिसतात पण मी डोळे झाक करतो. गुणांची वाहवा करण्यात मला समाधान लागतं. योगायोगानंच म्हणजे निराकार नियतीने मला लोकोत्तर व्यक्तींसमोर उभं केलं. केवढी टोले जंक कार्यरत माणसं, आचार्य काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, जयंत नारळीकर, भालजी पेंढारकर आणि पु ल देशपांडे. केवळ सद्भाग्यानेच मी ह्यांच्याशी हस्तांदोलन केलं, हितगुज केलं, त्यांच्या पायापाशीच बसलो म्हणा ना. काहीतरी तत्कालीन निमित्त घडली आणि मी लेखणी सरसावली. प्रासादिक शब्दकळा माझ्याकडे मुदलात होतीच. आकाशवाणीवरल्या चाकरीमुळे मापात लिहायचं वळणही हाताला होतं. रावसाहेब पटवर्धनांच्या सत्संगामुळे दुसऱ्यांची इज्जत करण्यातली गोडी चाखलेली होती. उरलं काय तर बिनचूक माहितीचे चिरे वाहून आणायचे आणि ते मोहक आकारात रचायचे. ते काम मात्र मी कर्तव्य समजून अगदी चोख केलं. दिव्याने दिवा लागतो त्याप्रमाणे एका मागोमाग एक मानपत्र हातावेगळी केली. त्या निमित्तानं पंडित भीमसेन जोशी, मंगेश पाडगावकर, सुधीर फडके, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर ह्या आवडत्या माणसांचं जाहीर कौतुक करण्याची मला संधी मिळाली. हेच या खटाटोपाचं सुंदर फलित. ज्यांच्या नावाचा उल्लेख झाला त्या ज्योतिर्भास्कर जयंत नारळीकरांच्या मानपत्रातला एक छोटासा नमुना वाचून दाखवते. म्हणजे बाबांची शब्दकळा किती सुंदर होती मानपत्रांच्या बाबतीत. आपल्यावर पण असं छोटं छोटं काम कधीतरी येतं की कोणासाठी तरी गौरवपर काही लिहायचं आहे म्हणून आम्ही देखील कधीतरी ते पुस्तक उघडून बघतो, पण वाचतो आणि परत ठेवून देतो. पण त्यावेळी न पेळणारा ओझे त्यांचे 2 शब्द 2 वाक्य आपल्याला म्हणजे आमच्या साध्या कोगडीला काहीतरी सिल्कचं कापड लावल्यासारखं होतं. ते काही शब्दांचं ओझं आपल्याला पेलवत नाही, पण वाचताना फार आनंद होतो की किती उदात्त भावनेने त्यांनी ते शब्द लिहिलेत आणि त्या व्यक्तिमत्वाचा किती उत्तम गौरव केलाय कमीत कमी आणि भरजरी शब्दांमध्ये. त्याचा एक छोटासा नमुना जयंतराव नारळीकरांचं मानपत्र आहे. धरतीवर पसरलेल्या पौर्णिमेच्या स्वच्छ रुपेरी चांदण्याला आपण उपमा कसली देणार? निसर्गाची ती देणगी अनुपमेयच असते. सौंदर्याचा साक्षात्कार घडवून आनंद देणारा तो निसर्गाचा नजराणा आपल्या समोर असतो. मन नम्र करून आपण ते वैभव शांतपणे निरखायचं, तेच खरं सुख. प्रज्ञासागर ठरलेल्या लोकोत्तर विभूतीकडे पाहताना अगदी असाच निरंजन अनुभव येतो. त्यांच्या प्रज्ञेने घेतलेल्या गरुड भरारीवर आपण अज्ञजन भाष्यते तरी काय करणार? आणि ती झेप यथातथ्य आजमावायला आपण मापपट्टी कुठून आणणार? आभाळाची उंची मोजता येत नाही. विज्ञान ऋषी डॉक्टर जयंत नारळीकरांची खगोलशास्त्रातली उत्तुंग झेप पाहून
अगदी हाच अनुभव सर्वांना आला. अंतराळातलं गुरुत्वाकर्षणाचं जाळं आणि विश्वनिर्मितीचं गूढ हे ज्ञानगंगेच्या तीरावरचे 2 गणिती विषय जयंतरावांनी संशोधनासाठी निवडले. गुरुदेव रवींद्रनाथ सांगतात की उदात्त विषयच योग्य त्या गुणी माणसांच्या शोधात असतात. तेव्हा सूक्ष्म गणितातल्या त्या 2 जटिल विषयांनीच डॉक्टर नारळीकरांना स्वतः निवडलं असंच आपण म्हणूया. मगाशी अनावरणे एक नाव खास घ्यायचं राहिलं जे घ्यायलाच हवं, त्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. ते म्हणजे पुण्याच्या राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर. दिलीप माजगावकर आमच्या बाबांचे खूप जवळचे स्नेही होते. त्यांनी निवडक जे पुस्तकं आमचे काढले, सर्वोत्तम रवींद्र पिंगे तर त्यांनी काढलेच, इतरही अनेक पुस्तकं आधी काढली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबा गेल्यानंतर त्यांचे अनेक लेख जे राहिले होते प्रकाशित करण्याचे, अप्रकाशित साहित्य त्यांचं जे काही होतं त्याची आम्ही 2 पुस्तकं काढली. एक पश्चिमेची धनदौलत आणि एक रवींद्रायण म्हणून. ही दोन्ही पुस्तकं बाबा गेल्यानंतर माजगावकरांनी राजहंस तर्फे काढली. ह्याचा आवर्जून उल्लेख करायलाच हवा. धन्यवाद. मगाशी आपण बाबांनी जोडलेल्या वाचकांबद्दल किंवा कलाकारांबद्दल बोललो. त्यातलं एक उदाहरण तर तुमच्या इथे ह्या वाचन चळवळीतच आहे. प्रदीप राव, त्याचं वाचून दाखवू का मी? तुम्ही येऊन बोलणार का तुमचे अनुभव? तुम्ही या. नाही, चांगल्याचा प्रश्न नाही. ज्याने त्याने आपले अनुभव सांगितले की त्याला वेगळं वजन असते. हा, आम्ही जे म्हणतो की बाबांनी अनेकांना संधी दिली, मार्गदर्शन दिलं, नवीन लेखक तर म्हणजे आता आम्ही थोडंफार जे काही लिहायला लागलं त्यामुळे जाणवतं की या मार्गदर्शनाची किती गरज असते. खरं तर आम्हाला म्हणजे खूप अभिमान आहे की एवढ्या मोठ्या माणसाच्या घरात आम्ही जन्म घेतला. पण आम्ही जे काही थोडंफार 2 जणी लिहायला लागलो ते बाबा गेल्यानंतर. हा विचित्र योगायोग आहे म्हणा, किंवा असं आपण समजूया की बाबांचा आशीर्वाद आहे आम्हाला की ती लेखणी आमच्या घरात आमच्या परीने, आमच्या कुवतीच्या मनाने पण चालू राहिली. तर असं लेखकांना किंवा बोलणाऱ्यांना बोलतं करण्याचा बाबांना जो आकाशवाणीवर त्यांनी उपक्रम अनेक राबवले त्याचे एक साक्षीदार आपल्याकडे आहे. आणि आता आज तुम्ही मला पूर्ण बोलतं केलं, पहिल्यांदाच मी इकडे बोलतो. नाही, तुमच्याकडे खूप समृद्ध अनुभव आहे, तुम्ही हे सांगायलाच हवं. नोव्हेंबर 1981 लोकमान्य सेवा संघाच्या ग्रंथालयाच्या निमित्ताने ते चर्चा होती. आता मग कसं सांगितलं, आता खुर्च्या वगैरे असतात, खुर्च्या नाही, सतरंजीवर बसून. आणि तेव्हा दूरदर्शन आलं होतं, 7-8 वर्ष झाली होती. तेव्हा त्यांची जी लोकप्रियता होती त्याचा फटका आकाशवाणीला बसत होता. तर रवींद्र पिंगेंनी सांगितलं की तुम्ही काहीतरी नवीन सुचवा आम्हाला कार्यक्रम. तर मी त्याला प्रतिसाद म्हणून त्याला एक सांगितलं की मी ट्रेकिंगला जायचो. तेव्हा पुष्कळ आम्ही इकडे राजमाची किल्ल्याजवळ उद्यावडी नावाचं गाव आहे. तिकडे RBI मधली मंडळी होती, मुकुंद कोंढाळेकर वगैरे, अजून मला वाटतं अजून खबर आहेत कार्यरत वगैरे या क्षेत्रामध्ये. हो आहे. मला वाटतं गिरीपुत्रच्या वेळेला त्यांचं नाव वाचलं गेलं असं. तर त्यांची संस्था होती, ती तिकडे काम करत होती. तर मी साहेबांना सांगितलं की तुम्ही अशा संस्था ज्या आहेत त्यांच्यावर जर तुम्ही कार्यक्रम केला तो बाकीच्या जे कोणी इतर गोष्टीतल्या संस्था आहेत, मी ट्रेकिंगला जातात त्यांना पण त्याचा अनुभव कळेल आणि ते पण तसं प्रकारचं काम करू शकतो. तर त्यांनी मला सांगितलं सर तू लेतात लिहिलं मला पत्र, तुम्हाला मगाशी मी दाखवलं की म्हटलं आकाशवाणीवर येऊन भेटा वगैरे म्हणून. मी त्याला सांगितलं, मी म्हटलं तुम्ही असं करा, पण तुम्ही नाही करा, तुम्ही करा. मी म्हटलं मला तर काही अनुभव नाही आहे, म्हटलं काही नाही, काम करायला तेव्हाच तुम्हाला अनुभव आहे. मग काय घेतलं टेप रेकॉर्डर आणि नंतर मग भेटलो आणि नंतर कार्यक्रम सादर केला. तो आवडला असेल तर नंतर मग वसंत मस्के साहेबांनी निवडलं आणि नंतर मग 2 वर्ष मी आकाशवाणीवर त्यांनी कानोसा नावाचं सदर होतं युववाणीवर. तर ते युववाणीवरचं कानोसा सदर तू सादर कर असं, म्हणजे युवकांच्या सांस्कृतिक विश्वातील घटना. म्हटलं हरकत नाही म्हटलं. मग ते 2-2.25 वर्ष काही करत होतो एकदम असं. आणि त्याचाच मला फायदा नंतर मग सात्विक दिनात मनोहर लिहिताना मला झाला, मुलाकडे देऊ शकतो. आता मग असे ते गोविंदराव तळवळकर हा तर माणूस कधी कोणाशी न बोलणारा माणूस. हां, तर त्यांची मुलाखत मी जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा बाहेर तेव्हा हे बसायचे अरुण टिकेकर बसायचे. पहिला अरुण टिकेकरांना मी भेटलो, म्हटलं साहेबांची मला मुलाखत घ्यायची. ते म्हटलं थांब
वगैरे ते बोलले. मला त्यांनी डेट दिली. 4चा वेळ होती. मी 3:30लाच दुसऱ्याची गेलो. टिकेकरांना सांगितलं मी येऊन बसलोय ना म्हटलं. त्यांनी लगेच फोन केला एकदम असं त्यांना आतमध्ये की प्रतिरोध आलेला आहे, पाठवून दे वगैरे. त्यांनी पण नाटकं नाही केली. हा त्यांचा मोठेपणा की आपण मोठं कार्यालयात आहोत वगैरे एकदम असं म्हणतं आपलं बिझी आहोत वगैरे. त्यांनी मला बोलावलं त्यांच्या आपल्या केबिनमध्ये एक आपलं हे टेबल नाही, फक्त टेबल नाही बोलता. टेबलवर ते पुस्तक वाचतच होते. ते वाचस्पती नावात ते सतत लिहायचे वगैरे. तो खरोखर तो वाचस्पतीच माणूस होता. मी जेव्हा गेलो तेव्हा पण ते पुस्तक वाचत होते. मग त्यांचं बंद केलं आणि मला सांगितलं बोल तुला काय विचारायचं वगैरे. मी नीट त्यांची अर्ध्याच मुलाखत घेतली. छान बोलले ते. आणि मग त्यांची ही जो होती मुलाखत ती माझ्यासाठी केली झाली. कुठे गेलो बागडकरी बोला किंवा आपलं नवशक्तीचे तुकाराम कोगजे किंवा नवाबाचे नीलकंठ खाडीलकर तर मी साहेबांची गोविंदराव तळवलकरांची मुलाखत घेतली. ते बोललं की बस का मग काय लगेच ते करायचं. मग एकदा माझ्या मित्राबरोबर मी हनुमान मराठ्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते घरदारचं काम करायचं, घरदार मासी. तर तिकडे गेलो माझ्या मित्राने ओळख करून दिली की आपला हा प्रदीप बरोबर आहे. तर 2-3 महिने झाले होते त्या मुलाखतीला मनोरमध्ये आलेले. आणि तुला कशी मुलाखत दिली त्यांनी? मी केव्हापासून मी प्रयत्न करतो. म्हटलं माझा लग्न बस एवढं. आणि हे मला त्यावेळेला म्हणजे आवड मानायची होती रवींद्र पिंगेन साहेबांची. पण मला सुचलं नाही म्हणा किंवा बरोबर संकोच वाटला म्हणा. आज तुमच्याकडे मी सांगतोय आणि आभार मानतो. तुम्हाला एक झलक मिळाली असेल की असे अचानक कोणीतरी येतं आमच्या समोर आणि सांगतं की पिंग्याने आम्हाला लिहायला शिकवलं, पिंग्याने आम्हाला आकाशवाणीवर बोलायची संधी मिळाली. अनेक शिक्षकांना ज्याच्यात आहे कुवत पण ते काही काळाने त्यांना स्टेज मिळाले किंवा संधी मिळाली नाही अशा अनेकांना बाबाने वाव दिला आणि त्याचं त्यांनी सोनं केलं. तुमच्यासारखे अशीच अनेक माणसं आहेत. तर अशांना आम्ही भेटतो तेव्हा आम्हाला खूप धन्य आणि कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. आणि बाबांपर्यंत तुमच्या भावना नक्की पोचल्या अशा त्यावेळेलाही आणि आता तरी नक्कीच पोचतील. तर आपल्या कार्यक्रमाचा शेवट करताना मी थोडक्यात तुम्हाला एक लेखक आपल्या लेखनाकडे कसा बघतो त्याच्यातून त्या माणसाची वृत्ती दिसते की बाबांनी आमचं म्हणजे तुम्ही जर त्यांचे 4-5 लेख जरी वाचले तर तुम्हाला त्यांच्या वृत्तीचा अंदाज येईल की अतिशय समाधानी. त्यांना स्पर्धा आणि हे हवं ते हवं अशी वृत्तीच नव्हती. फार शांत समाधानी आणि जे आपण करतोय त्याच्यात अत्यंत अभिमान ज्यांना वाटतो अशा प्रकारची ती व्यक्ती होती. नोकरीबद्दल किती लोक असं म्हणू शकतात पण बाबा नेहमी म्हणायचे की आकाशवाणीवर मी फुलं वेचली. इतकी आनंदाने त्याने ती आकाशवाणीवरची नोकरी केली होती. खूप चांगल्या पोस्टवरची जास्त पगाराची मंत्रालयाची नोकरी सोडून ते आकाशवाणीवर आले होते. इतकं त्यांचं साहित्यावर आणि या सगळ्या कलेवर प्रेम होतं. तर त्यांनी आपण लेखन का करतो नावाचं एक पुस्तक आहे माझ्याकडे. मला आता प्रकाशक आठवत नाही आहे पण त्याच्यात बाबांनी एक लेख लिहिला आहे की मी लेखन का करतो. तर ते मला तुम्हाला वाचून दाखवायला आवडेल. थोडं भटकंती विषयीचं आहे एक पॅरा आणि मग लेखनाविषयीच्या मागची त्यांची भावना. लिहिता लिहिता मी देशभर यथेच्छ भटकलो. नद्या नाले ओलांडले, वाळवंट तुडवली, डोंगरी चढउतार केले, बाग बगीचे गुंडाळले, सागर पार झालो, मठात वस्ती केली, महालात मेजवान्या झोडल्या, अरण्यवास घडला, तिथे पक्षी माझे मित्र झाले, प्राणी माझे सखे सोबती झाले, त्यांच्या मागून दूरवर पायपीट केली, अनुभव कथन अनायसे कनवटीला लागलं. त्याची कीर्त मी कटाक्षाने नोंदवून ठेवली आणि मठीत परतलो तेव्हा त्या हकीकती झिरई काम न करता मी लिहून काढल्या. ती एक शिस्तच मला लागली. प्रत्यक्ष अनुभव मुद्दाम घ्यायचा आणि मग त्याचा भावानुभव गळा न काढता किंवा अवसान न आणता शब्दबद्ध करायचा. स्वतःच्या ढंगाने आणि गमत गमत असं मी खूप लिहिलं. त्याचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले, पारितोषिकं वेळोवेळी मिळत गेली. त्याहीपेक्षा जी नियतीने कृपाळू होऊन बहाल केलेली अशी अनमोल पारितोषिकच आहे असं वाटावं असे अनाहूत प्रियजनही मला लेखनामुळे आणायचे मिळाले. ह्यातच मला माझा गौरव झाल्यासारखं वाटतो. मी सतत लेखन केलं कारण लेखनाने मला ऐहिक जीवन जगतानाच सात्विक आनंदाचं धनी केलं. कागद लेखणी समोर आली की आजही माझी ब्रह्मानंदी टाळी लागेल आणि अजूनही निमिषार्थात लागते.
लेखन वाचनात मला वस्त्रदान आनंदाच्या जितक्या घटिका लाभल्या तितक्या त्या दुसऱ्या कशातही भोगता आल्या नाही. तेव्हा मी लेखन का करतो या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर कागदाला लेखणी टेकवण्यात मला चित्त हरपून टाकणारा निर्लेप आनंद होतो म्हणून हेच आहे. लिहिल्यामुळे 2 गिळक्या तलवटीला लागतात किंवा 4 माणसं नावाजतात किंवा प्रियजन खुश होतात ह्या त्या मनाने दुय्यम बाबी. लेखनामुळे त्या घडल्या नसत्या तरीही मी लिहिलंच असतं. अगदी आजच्यासारखंच मनपूर्वक लिहिलं असतं. माझं लिहिणं रसिक निरपेक्ष नसलं तरी सर्वस्वी वाचकांचा अनुनय करणारा मात्र बिलकुल नाही. आणि हो, माझा जीव लहान आहे. माझ्या लेखनातले प्राण फार मोठे नाहीत हे मी पक्क जाणून आहे. आणि तसंच ते नगण्यही नाही. माणसाच्या नातेसंबंधातलं माधुर्य, प्रकाशतत्व आणि चराचरातलं चैतन्य यांचा शाब्दिक मेळ माझ्या लेखनात निश्चितपणे आहे. शिवाय प्रसन्नताही आहे, कारण अखेर मी हे सारं मजेत भोगतोय. आम्हाला इथे तुम्ही सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचे सर्वांचे आभार. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. तसं काही म्हणजे छोटीशी आठवण सांगते. नाही, साधी आहे अगदी. समोर या. आमच्या गिरगावातल्या शेजारी कोकण मराठी साहित्य संमेलन दरवर्षी आता होतं की नाही मला माहिती नाही, पण पूर्वी नेहमी होत असे आणि वेगवेगळ्या ठिकाणी होत असे. आणि तेव्हा आम्ही 2 जण, माझे मिस्टर आणि मी दरवर्षी जायचो त्यावेळेला. आणि रवींद्र पिंगे आणि माझे मिस्टर हे वेडिंगमधले म्हणून मित्र होते. आणि आमच्याबरोबर राजा राजवाडे लेखक जे होते, आता नाही आहेत ते पार्ल्याला राहायचे. ते माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमधले. त्यामुळे आम्ही राजा राजवाडे ते 2 जण म्हणजे मिस्टर आणि मिसेस आणि आम्ही दोघं नेहमी आम्ही कोकणमध्ये जिथे कुठे असेल तिथे पालघर, माहीमला झालं, त्याच्यानंतर सावंतवाडीला एकदा झालं होतं. तर सावंतवाडीला आम्ही निघालो होतो. त्यावेळेला राजा राजवाडे म्हणाले की आपल्याबरोबर रवींद्र पिंगे येणार. काय आनंदच आहे, म्हणजे काय सगळेच मित्र होते. तर ते होते आणि आमच्या पोटात गोळा असा होता. सकाळी आम्ही 4ला निघणार होतो, कारण सावंतवाडीला दिवस असताना संध्याकाळी म्हणजे रात्र व्हायच्या पोचायचं. 12 तास कसा प्रवास करणार म्हणून आम्ही अंधेरीहून 4 वाजता निघालो. 6 जणांची 6 सीटर गाडी केली होती आणि पार्ल्याला राजा राजवाडेंना आणि रवींद्र पिंगेंना बरोबर घेतलं. सुरुवातीला जर गंभीर वातावरण. राजा राजवाडे आमच्या कुटुंबातले हे होते, पण रवींद्र पिंगेंची माझी तरी फारशी ओळख नव्हती, जरी एका बिल्डिंगमध्ये होतो तरी सुद्धा. तर तेव्हा मला तुम्ही पार्ल्याला राहायला आला होता 68 साली, 76 साली का? हां, म्हणजे माझी तशी त्यांच्याशी फारशी ओळख नव्हती. पण आणि डोळ्यासमोरच होतं, बापरे 12 तासाचा प्रवास, उन्हाळ्याचे दिवस होते, कसा काय होणार. पण जसा प्रवास सुरू झाला आणि रवींद्र पिंगेंनी एवढ्या वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा, त्यांच्या किस्से रेडिओमधले किंवा साहित्य विषयातले, आणि एवढ्या आम्हाला कधी तो प्रवास संपला हे कळलं सुद्धा नाही. आणि एवढं असूनही कोणाबद्दलही कुचेष्टा नाही, कोणाच्या आतल्या गोष्टी असं काहीही न सांगता निव्वळ आमची करमणूक केली आणि फार चांगले अनुभव त्यांनी सांगितले होते. आणि साध्या साध्या गोष्टी, आपण प्रवासाला जाताना काही थोडंसं खाऊ बरोबर घेऊन जातो, तो दिला 9 वाजता ते दिलं. काही नाश्ता बरोबर काही घेऊन गेला असेल, ते हॉटेलमध्ये गेल्यावर थोडा हॉटेलचा नाश्ता, थोडा आपला नाश्ता. काय ते संपलं का हो? ते जरा चांगलं झालं होतं. इतकं साधूपणाने त्यांनी ते अनुभव घेतला आणि आम्हाला अनुभव दिला, ते माझ्या अगदी कायम लक्षात आहे. इतकं साधा माणूस आणि म्हणजे लेखक असून सगळ्या क्षेत्रामध्ये रेडिओमध्ये असून सुद्धा फार साधा माणूस हा, म्हणून म्हणजे तो साधेपणा अगदी चांगला लक्षात राहिला आहे माझ्या. आता कुठेतरी वाचण्याचा आठवतो 2 दिवसापूर्वी रवींद्र पिंगेंचा वाढदिवस एखादा नाटकाचा वाढदिवस सेम आहे का? 13 मार्च. त्यांचं कुठेतरी असं आहे की त्यानिमित्तानेच मला लोक आठवतील, लोकांना म्हणजे आठवतील. मी सांगू का ह्याच्यावर थोडंसं? असं बाबाने एका पुस्तकात लिहिलेलं आहे की जेव्हा
माझी जन्मशताब्दी असेल तेव्हा माझा नातू 30 वर्षाचा असेल आणि त्याची तेव्हा म्हणजे त्याचा वाढदिवस साजरा होईल आणि मी कुठेतरी म्हणजे नसेल विचारांमध्ये आठवणींमध्ये लोकांच्या नसेल. परवा असाच विषय माझ्या मुलाबरोबर जेव्हा निघाला होता तेव्हा माझा मुलगा मला म्हणाला त्यांच्या जन्मशताब्दीमुळे लोकांना माझी आठवण होईल, कदाचित ते उलटं असेल कदाचित, माझ्या आठवणीने त्यांना आठवण्यापेक्षा त्यांच्या आठवणीने लोकांना माझा वाढदिवस. हे थोडंसं वास्तव हे आहे खरं तर. आणि आम्हाला याचा खूप आनंद होतो की आम्ही फार प्रयत्न न करता असे सहज काही कार्यक्रम घडतात. हा 4था कार्यक्रम आहे, त्यामुळे आम्हाला फार ह्याचा आनंद आहे. बाबांना पण जिथे कुठे असेल त्याचं समाधान मिळेल. मगाशी जी 3 पुस्तकं तुमची म्हणालात छायाताईंची, अथांग मनोबल, तर तिसरं कुठलं? तिसरं प्रकाशन व्हायचं आहे अजून त्याचं. अच्छा, ते संस्कृत साहित्यावर म्हणजे नाटकांचा रसास्वाद घेणारा असं पुस्तक. तुम्ही अहवाल घेणार पिंगी कुटुंबातले आणखी एक सदस्य इथे हजर आहे, सावंतप्रसाद पिंगे, त्यांचा आपण स्वागत करूया. मिलिंद गोठीरकर आणि त्याची पत्नी वैशाली. आम्ही सगळ्या भावंडांना पण खूप जोडलेलं आहे, तेच आमच्या पुढच्या पिढीत पण राहिले. त्यामुळे आता म्हणजे आमच्याकडे चुलत आत्ते वगैरे असं काही नाही, सगळं सख्याच नातं आहे. सावंतप्रसाद मी सोलापूरची किल्ली आपण बघायला गेलो होतो आणि मला आज कळलं तरी सावंतप्रसाद तुमचे जन्म आहे हे मला माहीत नव्हतं. स्मिता पाटील करून त्यांनी समारोप करा. इतकं छान शब्द आणि एवढं छान वाचन लेखन म्हणजे आणि भावना सुद्धा त्याच्यामध्ये. म्हणजे आज तुम्ही तुमच्या वडिलांचे जे साहित्यिक आमचे सर्वांचे रवींद्र पेगे सर आजच्या दिवशी तुम्ही हे सगळं मांडलं तर मी समजूच शकते की तुमच्या मनातल्या ज्या भावना असतील. आणि आम्ही ऐकताना मी तर बरीच मध्ये भावूक झाले, कारण आज आपल्यात जरी ते नसले तरी या साहित्याच्या रूपाने आपल्यामध्ये ते तुम्ही जाणून ठेवले आणि ऑफकोर्स जे वाचक आहेत जे सातत्याने त्यांना फॉलो करतात तर आणि आजच्या दिवशी त्यांची आठवण आपण काढतो, सततच राहणार आहे त्यांची आठवण. आणि तुमची जी संकल्पना आहे ती आम्हाला सर्वांना खरंच खूप आवडली. म्हणजे नणंद आणि भाऊजाई या दोघांनी येऊन एकत्र येऊन ही संकल्पना सादर करणं त्याचं ते खूपच चांगला उपक्रम आहे. आणि स्मरणांजली या विषयाअंतर्गत तुम्ही हे सगळं मांडलं. त्यांचं ज्या लोकांना खरंच याची माहिती नाही आहे सरांची, पिंगे सरांची, त्यांना सुद्धा खरंच याची ओळख होणार. आणि पुढे जाऊन मी स्वतः त्यांचं वाचन आहे ते मी पुढे जाऊन कंटिन्यू करीन वाचायचं. आणि तुम्ही म्हणाला की आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्यांची आपण आठवण काढतो, तिथं सातत्याने आपल्या मनात राहील. उद्यापासून नवरात्री चालू होते तर आमच्या समोर सुद्धा 2 गौर आज येऊन आम्हाला आज इतकं सुंदर साहित्यिक रूपाने दर्शन आम्हाला दिलेलं आहे. आता तुम्ही यापूर्वी 2 वेळा आमच्या कुटुंबासारख्याच आहात. आज तुम्ही हॅट्रिक केली त्यासाठी सुद्धा एकदा छानशा टाळ्या व्हायला आहेत. आणि हॅट्रिक केल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही कुटुंबातलेच आहात, त्यामुळे तुम्ही नेहमीच असाल, याही पुढे येणारच, यावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. तुम्ही वेळ काढून आज इथे आलात, आम्हा सर्वांना खरंच खूप आम्हाला छान वाटला हा उपक्रम. आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही अंधेरी बचत गटाचे भाग आहोत. प्रदीप सरांमुळे आणि आयोजकांमुळे सगळं ते घडून येतं. तुमचे चित्राताई आणि छायाताई खूप 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 धन्यवाद. प्रदीप विनंती आपलं मानधनाचं पाकिट आपण छायाताई. मी यासाठी कधीही माझं कधी नाव देत नव्हतं. तुम्ही पकडा आज मी 2 वेळा पकडलं. छान झालं, पण सगळ्यांना किती वेगळ्या गोष्टी घडल्या. कुटुंबांना म्हटलं मग
कार्यक्रम संपला. पण चहा कॉफीचा आस्वाद घेऊया. आणि मी सांगितलं होतं मी दुबईमधलं काहीतरी मिठाई घेऊन येईल. दुबईमधलं मी नाही एवढ्यासाठी नाही घेतली कारण मी आलो 2 तारखेला आणि आज 21 तारखेला. पण दुबईची मिठाई मी अंजली ईस्टवर नाही स्वीट नेशनमध्ये खूप छान आहे. इकडे कुनाफा आणि बंगलाबाद दुबईच्या मिळाल्या राजकारणात मिळाल्या. धन्यवाद. व्यासंग करतो, नोकरी आणि लेखन हे वाचनाच्या पलीकडे काही नाही त्याला. त्याच्या मागे खंबीर खांब आहे असं माझ्या आईने केलेलं आहे आयुष्यभर. म्हणजे बाबांच्या खूप आपल्या रोजच्या संसारात व्यवधान असतात हजारो गोष्टींची. अगदी त्यांच्या आईवडिलांची आरोग्याची काळजी सुद्धा माझ्या आईने मुख्यपणे पाहुणे असू देत, आमच्या शाळा शिक्षण काही म्हणजे प्लंबर आणि साफसफाई काही तुम्ही जे म्हणाल ते सगळं आईने एखादी सांभाळलं विना तक्रार सांभाळलं. सर्व्हिस नव्हती करत. आई माझी सातारची मंत्री माहेरची आणि तिचं घर वकिलांचं कुटुंब ते आणि खूप मोठ्या घरात ते राहिले. 13-14 असं माडीचं मोठं घर, पुढे मागे अंगण असं मोठं आणि राहायला आले इकडे गिरगावात. ते आमचं छोटंसं 2 खोल्यांचं घर आणि भरपूर माणसं म्हणजे जिकडे बघेल आई म्हणायची मला हातवर करून केसेस झाले पण आज वाटायची पण इकडे पुरुष तिकडे घरात खूप जण. पण तरी आईने खूप आवडीने आणि खूप प्रेमाने सगळं कुटुंब सांभाळलं आणि तिला आवडलंच. इकडे कारण आमच्याकडे खूप माझे आजोबा फार प्रेमळ होते. शिक्षक होते ते प्रायमरी शाळेत. आजोबा माझे हेडमास्टर होते आणि आईला त्यांनी म्हणजे मुलीसारखंच प्रेम दिलं. सगळ्यांनी नंदा दीर सगळं एकत्र धरून ठेवणारा जो प्रेमाचा धागा असतो तो अगदी मजबूत होता. पुढे चालू आहे तो कदाचित खरंच तेच आहे. त्याच्यामुळे आपण काही करायला लागत नाही गोष्टी होत असतात. तर आईचा उल्लेख करायचा विचार. मगाशी त्यांनी सांगितलं की बरेचसे रेडिओवरचे किस्से आणि त्यांनी ट्रॅव्हल करताना सांगितलं. तुम्हाला तसं काही सांगितलं बाबांबरोबर मी बराच प्रवास केलाय पण अगदी छोटी असताना. रेडिओवरचे काही किस्से असेल तुम्ही शेअर करा आमच्याबरोबर. रेडिओ मला कळलं नाही. रेडिओवरचे त्यांचे काही अनुभव त्यांनी तुम्हाला नेहमी बाबा घरी आले ना की आम्ही आमचं रात्रीचं जेवण नेहमी अर्थात एकत्र तेव्हा सगळ्यांचं बसायचं आणि तेव्हा आई बाबा गप्पा मारायचे खूप. पण तेव्हा आमच्या कानावर अनेक नावं म्हणजे दुर्गाबाईंचं नाव अगदी 100% यायचंच आणि खूप जेवण करते आमच्याकडे. बाबांचे सगळे मित्र रमेश मंत्री हे लोकांचं येणं जाणं असायचं आणि त्या दिवशी काय रेडिओ झालं कोण आलं होतं हे बाबा नेहमी तिकडच्या गोष्टी सांगायचे. अगदी गोल्डन एरा होता आणि खूप त्या गोष्टी आमच्या कानावर पडत राहायच्या. एक गंमत म्हणून सांगते. मी 11वीत डहाणूकर कॉलेजला गेले होते आणि जो गमन आम्हाला मराठी शिकवणारे होते आणि मी काहीही लिहायचे नाही शाळेत. मग कॉलेजमध्ये काही संबंध नाही माझा. वाचायचो आम्ही अर्थातच घरी पण त्याचं म्हणजे आपलं नाव हवं असा प्रकार काहीच नव्हता. तर पहिल्याच दिवशी मराठीच्या सरांनी आम्हाला काही असे जनरल प्रश्न विचारले. मला वाटतं त्या वर्षी मामा वरेरकरांची जन्मशताब्दी होती. तर असे काही प्रश्न की कोणाची जन्मशताब्दी चालू आहे किंवा यावर्षीचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, महत्वाच्या कुठल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला. तर ही काहीही फार तयारी नसता सगळ्याची उत्तरं मला येत होती आणि मला आश्चर्य करत कोणीच पण तुम्हाला कसं माहिती द्यायचं मला वाटायचं की हे तर आमच्या घरात रोजच्या गोष्टी आहेत. तर मला सगळा वर्ग संपल्यानंतर सरांनी विचारलं तू टिंग्यांची मुलगी का. मला म्हणजे कोणीच सांगितलं 11वीला टिंग्यांच्या मुलीने ऍडमिशन घेतली. अशी गंमत कानावर खूप गोष्टी पडत जायच्या. त्याचं महत्व आता वाटतं. त्यावेळेला काहीच वाटायचं नाही. आम्हाला खूप वाटायचं की बाबांना सिनेमातलं काहीच माहिती नाही, बाबांना हे माहिती नाही ते माहिती नाही असं आम्हाला खूप वाटायचं. आता त्या सगळ्याचं त्यांचं वेगळे पण जाणवतं. त्या वेळात नाही जाणवतं. त्याचं लेखक पण आम्ही खूप उशिरा वाचायला लागलो. खूपच उशिरा. बाळ कुठेतरी आम्हाला बाबा घरी सांगायचे ते दोघं एकमेकांकडे बघत नाही आणि एकमेकांची बोलत पण नाही. बसायचं ना तर दोघं असे अपोजिट बसायचे आणि बोलायचे. रेडिओ ऐकायचं म्हणजे मला त्याच्याच किस्सा इतकं यायचं की असं वाटायचं हे अगदी सत्य ना एखाद्या प्रेमाने त्या बोलायचं असं वाटायचं. हा किस्सा तुमच्या पुढच्या मुलाखतीमध्ये नमूद करा.
आता विचार कुलकर्णीकर नाही, नीलमताई नाही आणि बाकी नाही, पण आम्ही ऐकलेलं. थँक्यू. मजेशीर असतात अनुभव मध्ये आवाज बदलून केला ना, मजा आली. दोन पुरुष पात्र होते ना, त्यामुळे छान